आम्ही पण म्हणतो तो साहेबांनी केलाय ना, बाबांनो पण तुम्ही काय केले? आज हा प्रश्न आम्ही आमच्या पण उमेदवारांना विचारतो, तुम्ही काय केले? सांगा, प्रशांत भाऊनी आपल्या गावासाठी काय केले? शाळा बांधून दिली ना, दिली का नाही? आणि जो समोरचा कॅन्डिडेट आहे उमेदवार, त्यांनी काय दिले तुम्हाला? मटण, दारू, चपटी दिली का नाही? हा दिली का नाही? सांगा. प्रशांत भाऊनी तुम्हाला मागितली तरी ते देणार नाही, आम्हाला खात्री आहे. आणि समोरच्या उमेदवारांनी अवसरी गावची अर्ध्या अवसरीची शाळा नाटली आणि या पठ्याने शाळा बांधून दिली. अशा नेतृत्वाच्या मागे उभं राहा. अरे ज्या सुरेश भाऊंच्या मुशीमध्ये आमच्यासारखे या तालुक्यामध्ये शेकडो हजारो कार्यकर्ते तयार झाले. भाऊ तुमच्याशी शपथ शिष्य आहेत, चुकीचा काम आम्ही कधी करणार नाही. परंतु आज मधल्या 5-10 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या माणसाच्या मागे उभं राहायचं सोडून आपण दुसऱ्या माणसाच्या मागे उभं राहिलो. काय मिळालं आपल्याला? ज्या पराग कारखान्यामुळं हा पिंपळगाव असेल, तांडोली असेल, अवसरीचा परिसर सगळा प्रदूषित झाला. तो माणूस निवडणुकीमध्ये येतो, वारंवार पैसे तुमच्यावर खर्च करतो. त्या कारखान्यातून निघणारं केमिकल युक्त पाणी ज्या त्या ठिकाणी ताऱ्यांमध्ये सोडतोय, ओढ्यांमध्ये सोडतोय आणि ते पाणी आपल्या विहिरीमध्ये येते. त्या पाण्यामुळे आपल्या माय भगिनीला कॅन्सर होतोय, माणसं मरतात. आणि गावात आल्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवता. आपल्यासारखे निर्लज्ज आपण असले, यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. काही काळजी करू नका, घाबरू नका. हा एकनाथ शिंदेचा पठ्य आहे. राज्याची ताकद माझ्या पाठीमागे उभी आहे. साधा आमदार, साधे कार्यकर्ते येते, किंमत देऊ नका. तुम्हाला विचारतो, आम्ही देखील विकासाची भूमिका, विकासाचा विचार म्हणून पिंपळगाव भरतीमध्ये मांडतो. लोक आम्हाला डोक्यावर घेतात. आज आम्हाला प्रशांत भाऊ सारखं एक आदर्श आणि सच्च नेतृत्व मिळालंय. आम्हाला कोणाकडे दारामध्ये भीक मागायला जायची गरज नाही. आम्हाला रस्ता पाहिजे, आम्ही भाऊकडे जाणार. सामाजिक सभागृह पाहिजे, भाऊकडे जाणार. महिला अस्मिताभवन पाहिजे, भाऊकडे जाणार. कारण आम्हाला माहितीये त्यांचं दातृत्व चांगल्या पद्धतीचं आहे. मी हात जोडून विनंती करतो, शेवटचे 2 ते 3 दिवस शिल्लक आहे. त्यांनी सांगितलं, महाराष्ट्राचे लोकनेते माननीय नामदार अजितदादांचं निधन झालं. महाराष्ट्र हरवतोय. आम्हाला अतिव दुःख झालं. 3 दिवस आपण सगळ्या घरात बसलो, माता भगिनी शोक करत होत्या. अशा परिस्थितीमध्ये काय झालं तुम्हाला सगळ्यांनी बघितलं. शपथविधी कशाला गरज होती? अरे ज्या अजितदादांनी गिरीश बापट साहेबांच्या निधनानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुलाचे फ्लेक्स लावले भावी खासदार म्हणून, आणि पत्रकार दादांना प्रश्न विचारला, अरे तुम्हाला कसं वाटतंय? दादाने स्पष्ट सांगितलं, अरे लाजा वाटू दे मला, काय करताय आपण? अजून सावरण्याचा कार्यक्रम नाही, दशकिरे नाही, तुम्हाला खासदारकीचं पडलंय का? जरा शांत बसा. आपल्या धर्मामध्ये काय चाललंय? आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण कुठं घेऊन चाललंय? प्रचार करणार नाही. मग हे तेच कशासाठी? तुम्ही जर प्रामाणिक असताना प्रचार न करता देखील आम्ही तुम्हाला ठरवून मतं दिली असती, अशी सभा मंडप टाकण्याची तुमच्यावर वेळ आली नसती. बांधवांनो, प्रशांत भाऊ आणि कल्याणराव ही 2 आपल्यातली माणसं आहेत. तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो, तुमच्या घरामध्ये कुठलाही संकट येऊ दे, मुलीचं लग्न करायचंय, घर बांधायला पैसा नाही, विहिरीसाठी अडचण आहे, शेताची लेवल करायची आहे, आर्थिक चणचण जाणवतीये, मुलाचा शैक्षणिक खर्च परवडत नाही, त्याला उच्च शिक्षण द्यायचंय, एक हात फक्त आमच्या भाऊकडे मारा. हा प्रशांत भाऊ आम्हाला खात्री आहे तुमच्यासाठी 24 तास लक्ष असणार आहे. पण समोरची मंडळी निवडणुकीमध्ये 100 रुपयाची सक्ती तुम्हाला देतील आणि निवडून आल्यानंतर जर तुम्ही त्यांच्या दारात जर गेले तर सांगतील, दारू पिला होता ना बाबा, आता विसर. त्यामुळं काय काळभैरवनाथाच्या नगरीमध्ये सर्व मायबाप जनतेला मी हात जोडून विनंती करतो, आपल्या आयुष्यातील हे 3 दिवस जर पुन्हा येणार नाही
त्यामुळं प्रशांत भाऊ आणि मल्हारी भाऊच्या पाठीमाग आणि आमच्या पिंपळ भवनातून या ठिकाणी मनोहर इंदोरे विजय झाले विजयी बरं का. पिंपळगाव भवनातून ना ताप नाही कोणाची, कमीत कमी 3,500-4,000 मंडळी केली. हा विजय होणारा माणूस आहे. त्यामुळे काळजी करू नका. सर्व तिन्ही उमेदवारांना मी विजयाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण सगळ्यांना संबोधित केलेलं आहे आणि आपली भूमिका तुरंत घ्यावी. सर्वांना एक आवाहन करण्यासाठी मुद्दा म्हणून या ठिकाणी आहे. आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आपल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आणि आपल्या भागामध्ये ज्यावेळेला बिकट प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला पिंपळगेटमध्ये अनेक नेते अनेक घोषणा करून गेले, परंतु आपल्या एकनाथभाई शिंदे यांनी त्या पिंपळगेट हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तीनही कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये त्या ठिकाणी स्वतःच्या खिशातून दिले. महाराष्ट्रातल्या लाखो करोडो माता भगिनींच्या डोळ्यामधील अश्रू पाहून त्यांनी त्यांना भरभक्कम साथ दिली आहे. असे भाई आपल्या तीनही उमेदवारांच्या प्रचारार्थ पारगाव शिंगवे नगरीमध्ये दुपारी 1 वाजता येणार आहेत. आपल्या अवसरी आणि परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे आपण देखील त्या सभेमध्ये साहेबांचे विचार ऐकण्यासाठी यावेत. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. ही सभा संपल्यानंतर आपण सर्वांनी पारगावला जायचंय. या ठिकाणी आपली भूमिका विशेष करण्यासाठी ज्यांनी संघटन पातळीवर प्रयत्न केले, मजबूत असं संघटन केलं, असे शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे उपप्रमुख अजितराव पवार हे या ठिकाणी सभेला संबोधित करतील. श्री काळभैरव महाराजांच्या पदस्पर्शाला पावन झालेल्या अवसरी खुर्दच्या नगरीमध्ये अवसरी बुद्रुक पिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रशांतराव विठ्ठलराव अपंग, त्याचप्रमाणे अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते कल्याणराव हनुमंतराव हिंगेपाटील, त्याचप्रमाणे पिंपळगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार मनोहर बंडू इंदोरे यांच्या प्रचाराच्या सांसद सभेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ घोड, त्याप्रमाणे विशेष करून ज्यांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे ते आमच्या अवसरी बुद्रुकचे सुपुत्र आणि ज्यांना आपण हिंदकेसरी पैलवान म्हणतो. हिंदकेसरी पैलवान या करता की ज्या पैलवानांना आधी मैदान मारलेलं असतं आणि समोरच्या उमेदवाराला ज्यांनी यापूर्वी 2002 साली चितपट केलेला आहे, असे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कुमार हिंगे पाटील, त्याचप्रमाणे राजकीय विश्लेषक आणि शिववाक्याचे गोरे साहेब, युवा सेनेचे राज्य विस्तारक सचिनराव बांगर, आमच्या युवा सेनेचे तालुका प्रमुख योगेशजी थोरात, त्याप्रमाणे वैभवराव कोकरकर, सूरजराव हिंगे पाटील, शिंदे साहेब आणि सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि समोरच्या बाजूला हे विचार ऐकण्यासाठी उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी आणि चोरून विचार ऐकणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, ही परिस्थिती आहे. काहींना आपले विचार ऐकायचे, काहींना आपले विचार पटतायत, परंतु समोर येऊन बसलं तर आमदार त्या ठिकाणी अडचण होते. कारण काहींचे हात गुंतलेले, काहींची पोरं कुठं कामाला आहेत, कोण कुठं काहींचे हितसंबंध गुंतलेले, त्यामुळे कदाचित त्यांना त्या ठिकाणी समोर येता येत नाही. प्रत्येक गावामध्ये तीच परिस्थिती आहे. तुम्हाला कदाचित समोर येऊन बसणारी माणसं कमी दिसतील, परंतु तुमच्या विचारांची एकरूप झालेली माणसं तुम्हाला घराघरामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने दिसतील आणि उद्याच्या 7 तारखेला ते सर्व
मतदार आपला विचार त्या ठिकाणी मताच्या रूपाने तुमच्या पारड्यामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. खर तर 27 तारखेपासून या प्रचाराला सुरुवात झाली आणि तब्बल 10 दिवस ही प्रचाराची रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू आहे. तीनही उमेदवार त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. कदाचित एखाद्या कुटुंबापर्यंत एखाद्या वस्तीपर्यंत त्यांना येणं शक्य झालं नसेल, परंतु अल्पावधी त्या ठिकाणी मिळाला होता आणि 3 पक्षांची आमची विकास आघाडी त्या ठिकाणी तयार होत होती आणि त्यामुळे देखील थोडासा विलंब त्या ठिकाणी झाला. खरं तर 3 पक्ष एकत्र येण्याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे. विधानसभेमध्ये 1500 मतांची निसक्ती त्या ठिकाणी विजय वळसे पाटलांना मिळाला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला विजय मिळाला त्यांचे उपकार आभार मानायचे सोडून त्या ठिकाणी शिवसेनेचं त्या ठिकाणी आव्हान देण्याचं काम त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी केलं. शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी आपण जर बघितलं तर सगळे तरुण कार्यकर्ते आहेत. फारसा राजकारणामधला किंवा आम्ही दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते त्या ठिकाणी होतो. वैभवराव असतील, सचिनराव असेल, मी असेल, आमचा तालुका प्रमुख प्रवीण असेल, आमचे दरेकर साहेब असतील, आम्हा सर्वांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन ज्यांचं मिळालं ते केलेले शिवसेनेचे आमदार शरददादा सोनवणे आणि यांच्या पाठबळावर आम्ही या ठिकाणी या राष्ट्रवादीच्या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाण गांजळे यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर त्या ठिकाणी मिळाला. परंतु निवडणूक संपल्याच्या नंतर ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला, आमच्या असं लक्षात आलं की तीनही पक्ष वेगळे काढल्यामुळं नगराध्यक्ष जरी आमच्या पक्षाला झालेला असला तरी मनावर तितकं खाली नगरसेवक आमच्या विचाराच्या त्या ठिकाणी निवडून आलेले आणि त्यावेळेला आम्ही सर्वांनी ठरवलं की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण विभक्त लढायचं नाही, आपल्या मताचं विभाजन होऊ द्यायचं नाही आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एकत्र यावं लागेल. मग सुरेश भाऊ भोर असतील, आमचे देवीदासजी दरेकर असतील किंवा देवदत्तजी निकम साहेब असतील, या सर्व मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेतला. शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी त्या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यावेळेला आपण एकत्र येतोय. आपले सगळे मानपान, आपल्या सगळ्या प्रतिष्ठा, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायचं ठरलं आणि निवडून येण्याचा क्रायटेरिया या एका गोष्टीवर त्या ठिकाणी तीनही पक्ष एकत्र आले. मग आपण पाहिलं असेल, आज प्रशांत भाऊ आणि सुरेश भाऊचं नातं आपल्या सर्वांना माहिती आहे, बालपणीचे मित्र आहे. परंतु त्या ठिकाणी निकम साहेबांनी आग्रह धरला ते तुतारीवर पाहिजे. निकम साहेबांच्या विहीनबाई रोहिणीताई वाळून त्या ठिकाणी लोणीला सुरेश भाऊंनी आग्रह दिला धरला ते आम्हाला मशालीच्या चिन्हावर पाहिजे. आमच्या लांडेवाडीचा शिवसेनेचा आपला सरपंच अंकुश लांडे तो त्या ठिकाणी मशालीवर लढतोय. आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा तालुका प्रमुख प्रवीण थोरातची बायको त्या ठिकाणी प्रीतीताई थोरात कळण चांगली गटामध्ये तुतारीच्या चिन्हावर लढते. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, आम्ही एकत्र येत असताना पक्षाच्या आणि स्वतःच्या राजकीय सर्व चपला बाहेर काढल्या आणि त्या ठिकाणी प्रत्येकाचा सन्मान राखत एकमेकाला आपल्या जागा देत एकाच एक लढत होईल यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं आपले तीनही उमेदवार आज त्या ठिकाणी आपल्या समोर आणलेले आहेत. या ठिकाणी समोरच्या बाजूला जे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जर बघितलं ना, कळण चांदोली गटामध्ये आपण सगळेजण बघतोय की प्रत्येक गटात 5ही गटामध्ये आपल्याकडून एक दोन माणसं 3 माणसं त्या ठिकाणी इच्छुक होती. परंतु कळण चांदोली गट असेल किंवा हा आपला अवसरीमधून पिंपळगाव गट असेल, मला खरं सांगा या गटामधून या राष्ट्रवादीच्या घड्याळामधून उभं राहायला इच्छुक कोण होतं? बारकाईने जर अभ्यास केला तर या दोन्ही गटामध्ये इच्छुकच नव्हतं कोणी. याचं कारण असं होतं, कळण चांदोली गटामध्ये ज्या तुलसी घोड मागच्या पंचवार्षिकला निवडून आल्या म्हणजे 2 वर्षाचा त्या ठिकाणी प्रशासकाचा काळ गेला आणि या 7-7.5 वर्षामध्ये त्या गटामध्ये कुठल्याही पद्धतीचं विकास काम असेल किंवा साधा जनसंपर्क देखील त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला नव्हता. लोकांच्या सुखदुःखामध्ये जाण्याचं काम त्यांच्यामधून झालेलं नव्हतं आणि त्यामुळं प्रचंड असंतोष त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. त्याच पद्धतीची परिस्थिती ह्याही भागामध्ये होती. खरं तर अवसरीमधून पिंपळगावची ही जिल्हा परिषदची जागा ही ओबीसी आरक्षण आहे आणि या ओबीसी आरक्षणावर कोणी उभं राहायचं हा फार मोठा प्रश्न होता. आम्हाला तर असं वाटलं होतं, प्रशासनाचं नाव आम्ही त्या ठिकाणी थोडा अंतर म्हटल्यानंतर तुमच्या अवसरीचे माजी सरपंच जगदीश आबा यांना या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते. जगदीश शेठला त्या ठिकाणी उमेदवारी नाही. रामदास शेठ आम्हाला असं वाटलं दिनेश खेडकर गेले अनेक वर्ष त्यांच्या पाठीमागे फिरतात, कदाचित त्यांना त्या ठिकाणी ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल.
परंतु त्यांनाही त्या ठिकाणी डावलण्यात आलं. आमचा अवसरी बुद्रुकला एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यावर फार विशेष त्या ठिकाणी प्रेम आमच्या नेत्यांचं त्या ठिकाणी आहे. आमच्या अवसरी बुद्रुकमध्ये जर एखादं विकास काम सुरू असेल ना तर विचारायची गरज नाही की ते काम कोण करतं, एकच माणूस आहे, प्रशांत वाडेकर. आम्हाला असं वाटलं आता इतकं प्रेम प्रशांत वाडेकर मध्ये कदाचित ज्या वेळेची जिल्हा परिषद त्यालाच त्या ठिकाणी मिळू शकते, कारण ओबीसीची जागा आहे. कारण ही सर्व पाटील मंडळी गावामध्ये तारीख बरोबर जो सांगते आम्ही पाटलाच आहे. आता ही सगळी मंडळी कालपासून 10 दिवस सांगत नाही आम्ही ओबीसी आहे, आम्हालाच कळायला तयार नाही नेमकं चाललंय काय. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी या गटामध्ये आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही राजकारणामध्ये काम करताय, या राजकारणामध्ये काम करत असताना किती 40 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये राहिलात, कात्रज दूध संघासारख्या मोठ्या संस्थेमध्ये राहिलात, तुम्ही त्या ठिकाणी तुमची पाचही बोट त्या ठिकाणी तुपामध्ये मलईमध्ये त्या ठिकाणी राहिली. अशा वेळेला ज्या वेळेला निवडणूक लागली त्यावेळेला एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला खरं तर ही उमेदवारी द्यायला हवी होती. त्यामुळं यांनी जो स्वार्थ साधलेला आहे याचा प्रचंड रोष राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रचंड भाऊ आपल्याला ही लढाई निश्चितपणे फार अवघड नाहीये, कारण त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी द्वंद्व सुरू झालेला आहे. या त्यांच्या स्वार्थीपणाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांना पाडण्यासाठी त्या ठिकाणी अंतर्गत सज्ज आहे. जी परिस्थिती या ठिकाणी आहे म्हणजे काल परवा अजितदादांच्या निधनानंतर सगळीकडे हळहळ झाली, अनेक जण रडत होते. सचिन घोड रडत होते, म्हटले तुलसीताईंना अध्यक्ष करायचा शब्द त्या ठिकाणी अजितदादांनी दिलेला होता. आणि मला या गटातले आपले जे उमेदवार आहेत ना ते पण प्रचारात सांगत होते की मला अध्यक्षपद मिळावं यासाठी अजितदादांनी शब्द दिलाय. तिकडे वळसे पाटील सांगतात माझा सुटण्या मागच्या वेळेला उपाध्यक्ष होता, आता या वेळेला तोच अध्यक्ष होणार. घोटाळा असा झाला की शब्द कोणाला दिले माहित नाही आणि बिचारे आता अजितदादा त्या ठिकाणी आपल्यात राहिले नाही. त्यामुळं राजा गेलाय, सैन्य सैरभैर झालेलं आहे आणि आता हे एकमेकांचा काटा काढण्याच्या नादात त्या ठिकाणी गुंतलेले आहे. त्याच्यामुळं माझी सर्व शिवसैनिकांना आता विनंती आहे की आपले उमेदवार स्वच्छ चारित्र्याचे आहेत, कष्टकरी आहेत, सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. आता वेळ आलेली आहे आपल्याला त्यांच्या पाठीमागे उभं राहायची. आपले उमेदवार किती चांगले ते माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितले, आपण सर्वजण त्यांना जाणता, आपल्या सर्वांना त्यांचा अनुभव आहे. आता जाहीर प्रचार 5 वर्षात संपणार आहे. जाहीर प्रचार जरी संपत असला तरी वैयक्तिक गाठीभेटी त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येणार आहे. प्रत्येकाने आपापल्या घराच्या आजूबाजूला किमान 5-5, 10-10 घरं त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या उमेदवाराची भूमिका त्या ठिकाणी समजावून सांगितली पाहिजे. समोरच्या बाजूचा उमेदवार जर निवडून आला तर आपापल्या गावामध्ये गुंडगर्दी वाढू शकते याची जाणीव त्या ठिकाणी करून द्या. त्यांना ते पद शोभेसाठी पाहिजे, त्यांना त्याच्यामधून टक्केवारी आणि कमिशन खोरी करायचे आपल्या उमेदवारांचा तसा हेतू नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आता वैयक्तिक गाठीभेटी घेऊन सांगावं लागेल. आणि तिन्ही उमेदवारांना विनंती आहे, आज संध्याकाळी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घ्या, त्यांना त्या ठिकाणी बूथची जबाबदारी द्या आणि बूथमध्ये 5-5, 10-10, 20-20 घरांची जबाबदारी त्या ठिकाणी दिली पाहिजे. जी आपली बाहेरची मतं आहे, जी बाहेर राहणारी आहे त्या ठिकाणी त्या बाहेरच्या मतदारांना आणण्याचे नियोजन आपण सर्वांनी करा. या खरं तर वातावरण चांगलं आहे एवढं म्हणून आपल्याला चालणार नाही, आपल्याला गाफील राहता कामा नये. कारण चांगलेलं असलेलं वातावरण जोपर्यंत मतदाराचं मतदान त्या मतपेटीमध्ये जात नाही तोपर्यंत आपलं वातावरण चांगलं असून फायदा नाही. म्हणून सर्व बूथवरच्या कार्यकर्त्यांची आता जबाबदारी वाढलेली आहे. 10 दिवस कष्ट केल्याचं फळ आपल्याला फक्त परवा 7 तारखेला मिळणार आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी अंग झटकून कामाला लागा. सर्वांनी मतदाराला बाहेर काढा, बाहेरचे मतदान आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. हे मतदान चांगल्या पद्धतीने करून घ्या आणि मी खात्रीने सांगतो उद्याचं कष्ट 9 तारखेला आपल्या सगळ्यांच्या अंगावर त्या ठिकाणी गुलाल पडणार आहे आणि त्या विजयी सभेसाठी सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी जमायचंय याची खात्री मी निश्चितपणाने तुम्हाला देतो. आणि बऱ्याच समस्या प्रचंड भाऊंनी पूर्ण मतदारसंघ त्या ठिकाणी पिंजून काढलेला आहे. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या त्या ठिकाणी त्यांना आलेल्या आहेत. ज्या ज्या समस्या लोकांनी त्या ठिकाणी सांगितल्या त्या सर्व पूर्ण करण्याचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रचंड भाऊ उद्याच्या काळामध्ये काम करायचंय. काळ भरवण्याचा साक्षीला तुम्ही या ठिकाणी शपथ घेऊन लोकांना सांगा की जे जे वचन तुमच्या माध्यमातून या ठिकाणी किंवा तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या जनतेला दिलेलं आहे ती सगळी वचनं तुम्ही येत्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करा. आणि मी पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती करतो, आमचे 3 उमेदवार पण प्रशांत विठ्ठलराव अभंग यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस, त्याचप्रमाणे कल्याणराव हनुमंतराव हिंगे पाटील
यांचं धनुष्यबाणाचं चिन्ह किंवा आमच्या मनोहर बंधू इंदोरे यांचं धनुष्यबाणाचं चिन्ह या तीनही चिन्हांवर बटन दाबून त्या ठिकाणी या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा. धन्यवाद. धन्यवाद अजितराव. अतिशय छान असं मार्गदर्शन मार्मिक भाषेमध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर आपल्या चित्रगाव गणातील पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत आपले मनोहरपंत बंधू इंदोरे यांच्या वतीनं त्यांच्या कन्या सुवर्ण गावडे यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. आज या ठिकाणी होत असलेल्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या गणातील तिन्ही उमेदवार त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे. खरं तर इथं मी एक प्रचारक म्हणून बोलत नाही किंवा एक समर्थक म्हणून सुद्धा बोलत नाही, तर एका बापाची लेक म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे. आज ज्या पोटाला धरून मी चालायला शिकले त्या बाबाची लेक म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे. आज ज्या पोटाला धरून मी लहानाची मोठी झाले, आज त्यात एक नंबरच्या पोटासमोर आपलं धनुष्यबाणाचं चिन्ह आहे. प्रश्न फक्त निवडणुकीचा नाही, प्रश्न आहे नेता कसा असावा. आमचा उमेदवार खडामातीचा शेतकरी आहे. शेती मातीत राबलेला आमचा उमेदवार आहे. हे तिन्ही उमेदवार शेती मातीत राबलेले आहेत. आजी माजी नेत्यांनो, स्वतःला भाग्य विधाते समजणाऱ्यांनो, सांगा ना आमचा विकास झाला का? तुम्ही लाभार्थ्यांचाच विकास करताय. उमेदवारी सुद्धा तिकडे लाभार्थ्यांना दिली, आमच्या शेतकरी पुत्राला का नाही उमेदवारी दिली? आणि ह्या जर उमेदवारांना उमेदवारी दिली असेल तर आदरणीय निकम साहेब असतील, शरददादा सोनवणे असतील, त्याचप्रमाणे दरेकर साहेब असतील. आपल्या शेतमालाला भाव मिळत नाही, दुधाला भाव मिळत नाही. काल त्या ठिकाणी आपल्या देशाचं आर्थिक बजेट मांडलं गेलं, गॅसच्या किमती गगनाला भिडल्या. त्याचप्रमाणे आपल्या मूलभूत ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, ह्या आपल्या मूलभूत गरजांच्या किमती सुद्धा वाढल्या. त्यामुळं आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांनी करायचं काय? सांगा ना भाग्यविधाते साहेब, स्वतःला भाग्यविधाते समजता आमच्या शेतकरी पुत्रांना करायचं काय? घराणेशाहीचं तुंतुन वाजवणाऱ्यांनो, आता ही लढाई घराणेशाही विरुद्ध जनशक्तीची आहे. या ठिकाणी अनेक जण येतील, पैसे चालतील, आम्ही दाखवतील, परंतु मला तुम्हाला एकच सांगायचंय, शांत आणि शून्य डोक्याने विचार करा आणि आपलं 7 तारखेला घराच्या बाहेर पडा आणि आपलं मतदानाचा बहुमूल्य अधिकार बजवा. त्याचप्रमाणे या तिन्ही उमेदवारांना आपल्याला निवडून आणायचंय, हे डोक्यात ठेवा. धन्यवाद ताई. यानंतर मी विनंती करणार आहे की आपल्या अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि शेतकरी पुत्र कल्याणराव हिंगे पाटील यांनी या ठिकाणी सभेला संबोधित करायचंय, मतदारांना आवाहन करायचं. महाराष्ट्राचा आराध्यदैवत राजा शिवछत्रपती, अखंड हिंदुस्थानचं ध्वजकुंडल, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंदी भिगे साहेब यांना आणि परम पवित्र भगवादोस याला प्रथमतः मानाचं वंदन करतो. आजच्या
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य ज्यांनी हिंद केसरी म्हणून ख्याती मिळवलेली आहे आणि अवसरी बुद्रुक निरगुडसर जिल्हा परिषद गटामध्ये ज्यांनी इतिहास घडवलेला आहे ते रमेश कुमार हिंगे पाटील, त्याचप्रमाणे महेशजी गोरे साहेब राजकीय विश्लेषक, बांगर साहेब, सचिनजी बांगर राज्याचे विस्तारक, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय अजितजी चव्हाण, शरदचंद्रजी पवार पक्षाचे आदरणीय शरदराव हिंगे पाटील, सुरजराव हिंगे पाटील, सर्व सन्माननीय व्यासपीठ, जास्त वेळ घेत नाही आणि आमचे उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार आदरणीय प्रशांतभाऊ अभंग, मनोहरजी इंदोरे आणि माझ्या सर्व समोर बसलेल्या लाडक्या बहिणींनो आणि बांधवांनो, सर्व मतदार बंधू भगिनींनो, खर तर 27 तारखेपासून आम्ही त्या ठिकाणी प्रचारात प्रत्येक घरटोघर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रशांत भाऊ आणि आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास अवसर बुद्रुक पंचायत समिती घरामध्ये मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही चुकून काही ठिकाणची एखादी वस्ती राहू शकते, तिथपर्यंत पोहोचता आले नसेल तरी त्या सर्व मतदार बांधवांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि आज त्यांच्या या माझ्या भाषणाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधू इच्छितो. मतदारसंघामध्ये फिरत असताना मला प्रामुख्याने मतदारसंघामध्ये या समस्या जाणवल्या. काही ठिकाणी पिवळं रेशनिंग कार्ड असलेल्या ज्या माता भगिनी राहतात त्या ठिकाणी त्यांच्या घराचं जे छप्पर आहे त्या ठिकाणी ऊन अक्षरशः त्याच्यातून ऊन दिसत होतं, सूर्यास्त किरण त्यामधून दिसत होती. अशा प्रकारची परिस्थिती आहे. घरकुल प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं नाही, घरकुलाचा लाभ देखील पोहोचलेला नाही. या योजना सर्वसामान्यांसाठी ज्या राबवलेल्या जातात, पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्यांसाठी ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात त्याचा फायदा फक्त त्यांचे हितचिंतक आणि त्यांचे बगलबच्च यांनाच त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत कुठल्याही योजनांचा लाभ त्या सर्वसामान्यांना त्यांनी कधीच दिलेला दिसला नाही. गोरगरीब त्या ठिकाणी सर्व योजनांपासून वंचित असलेले दिसले. म्हणून घरकुलाच्या योजना फक्त त्यांच्या बगलबच्चांना देण्यात आलेली आहे. खरे ज्यांना घरकुलाची गरज आहे, ज्यांचं रेशनिंग कार्ड पिवळं आहे, अशांना सुद्धा रेशनिंग कार्ड पिवळा असणाऱ्यांना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घरकुल देऊ शकले नाही. ज्यांनी घरकुलासाठी वर्षानुवर्ष त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. मला 10-15 ठिकाणी अवसरी खुर्दमध्ये देखील अशा माता भगिनी भेटल्या. त्यांनी दाखवलं की 12 वर्षापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला होता, पंचायत समितीमध्ये त्यांचा अर्ज केला होता, परंतु त्याच ठिकाणी थप्पीमध्ये पडू नये, त्यांना कुठल्याही प्रकारचं घरकुल देण्यात आलेलं नाही. का? कारण त्या तुमच्या जवळच्या नाहीत, तुमच्या राष्ट्रवादी पार्टीच्या नाहीत, म्हणून त्या घरकुलापासून वंचित आहे. या ठिकाणी नेहमी पार्टीचं राजकारण केलं जातं. सर्वसामान्यांना कुठलेही लाभ देत नाही, सर्वसामान्यांना त्यापासून वंचित ठेवायचं. आपल्या जवळच्या बगलबच्चांना त्या ठिकाणी योजनांचा लाभ द्यायचा, अशा प्रकारचं राजकारण, घाणेरडं राजकारण या ठिकाणी केलं जात आहे. प्रत्येक गावामध्ये जर बघितलं तर मी पंचायत समिती गावामध्ये अवसरी असेल, गावडेवाडी असेल, अवसरी खुर्द असेल आणि वरचं पारगाव असेल, गंगेवाडी असेल, प्रत्येक ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं दबाव तंत्राचं राजकारण खेळलं जातं. मित्रांनो, याचं कारण काय? गेली 40 वर्ष सातत्याने हीच मंडळी सत्तेमध्ये आणि त्यांचेच बगलबच्चे या ठिकाणी गावचा कारभार 40 वर्ष सातत्याने हाकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या पुढे अडचणी येण्याचं कोणी डेअरिंग करत नाही आणि त्याच्यामुळे हे दबाव तंत्राच्या राजकारणाला बळी पडून त्याच बगलबच्च्यांच्या जवळच्या पुढाऱ्यांना आणि त्या पुढाऱ्यांच्या जवळच्या बगलबच्च्यांना लाभ देण्याचं काम ही मंडळी करीत असतात. त्यांना माहिती आहे की आमच्या हातात हे सगळे सत्ता आमच्या हातात आहे. आम्ही म्हणून त्यालाच घरकुल मिळेल, आम्ही म्हणून त्याला शेतीचे पंप मिळेल, आम्ही म्हणून त्याला शेतीचा पंप मिळेल, आम्ही म्हणून त्याला पिठाची गिरणी देऊ, आम्ही म्हणून त्याच महिलेला आम्ही शिलाई मशीन देऊ. हे त्यांच्या हातात कशाचं होतं की त्यांच्या हातात असलेली सत्ता
हे मुजोरपणे वागण्याचं जे धाडस आहे त्यांच्यामध्ये निर्माण झालेले, याचं कारण काय? त्यांच्या पाठीमागे वरड असताना ते कोणत नाही. ज्या साहेबांच्या नावाने ते 40 वर्ष या ठिकाणी मतं मागतात, 35 वर्ष सातत्याने तुम्ही सत्तेमध्ये राहिले. मी मतदारसंघामध्ये फिरत असताना मग पारगाव आणि गंगवाडीच्या परिसरामध्ये तुम्ही पिण्याच्या पाण्यापासून जर 40 वर्षामध्ये सोडू शकला नाही, मग 40 वर्षामध्ये तुमच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेच्या ज्यावेळा तुमच्या ताब्यात होत्या, तिजोरी तुमच्या ताब्यात होत्या, तुम्ही अर्थमंत्री होता, गृहमंत्री होता, ऊर्जा मंत्री होता, तुम्ही अनेक पदं उचलले, तुम्ही महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष होता. तुमच्याकडे एवढी मोठी सत्तेची साधनं असताना तुम्ही त्यांना पिण्याचं पाणी देऊ शकला नाही, माझ्या माता भगिनींच्या डोक्यावर अंडा खाली आणू शकले नाही आणि विकासाचा गप्पा मारताय कशासाठी? हा माझ्या खऱ्या अर्थाने त्यांना प्रश्न आहे. फक्त तुम्ही निवडणूक आली का तेवढा पुरतं अध्ययन करायचं. मग आमच्या सोपत महाराजांनी सांगितलं, फक्त निवडणूक आली काही तर मोठमोठे बोर्ड लावायचे, 20 कोटी 40 कोटी 50 कोटी. खालच्या विषयला जाणार फोडायचा, वरच्या विषयला जाणार फोडायचा, एकदा इकडच्या वरती होतायचं, तिकडे जाणार फोडायचा, एकदा या बाजून फोडायचा, दुसऱ्या वेळेस त्या बाजून फोडायचा. पण रस्ता आहे तो जागेवरचे रस्ता मात्र होत नाही. वर्षानुवर्षी तेच समस्याला सांगत आपल्याला सामोरं जावं लागतंय आणि त्याच गोष्टीवर जर परत मतं मागायला लागत असतील तर तुम्हाला ही जनता या ठिकाणी यावेळेस तळाशी करायला राहणार नाही. झालंय काही मित्रांनो, आपल्याला त्यांनी गृहीत धरलेले आणि ही सर्वात मोठी चूक आहे. आपण आपल्याला गृहीत धरले जातोय आणि आपण त्यांच्या प्रत्येक वेळेस त्या शेवटच्या 2-3 दिवस राहतात ना त्यावेळेस आपण बळी पडलं जातोय. आता खरी लढाई, आता प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे आणि खरी लढाई आपली आत्ता चालू होणार आहे. आपण जर सजग राहिलो आणि आतापर्यंत जे आपल्या मनामध्ये ठरवलेलं आहे की आपल्याला गेल्यानंतर पहिल्यांदा तुतारीचं चिन्हाचं 1 नंबरचं बटन लावायचंय आणि नंतर 3 नंबर असलेलं धनुष्यबाणाचं बटन लावायचंय आणि पलीकडच्या घरामध्ये देखील आमच्याबरोबर बंडू इंदोरे धनुष्याचं बटन लावायचंय असं आपल्याला ठरलेलं असताना त्या राहिलेल्या 3 दिवसातच असं काय होतंय, ती लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि 4-2 रुपये तुमच्याकडे देतात, तुमच्या खिशात टाकतात. आपण नको नको म्हणत असतो, आपल्याला वाटतं का नको, आपण प्रामाणिकपणे काम केलंय, आपल्या खिशात टाकतात आणि आपल्याला लाचार बनवण्याचं काम ते करतात. परंतु तुम्ही या ठिकाणी लाचार बनायचं नाही. मागची निवडणूक कधी झाली होती तुम्हाला आठवतंय का? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी 3 वर्ष त्या ठिकाणी प्रशासक राहिले. प्रशासकाला सुद्धा हाताचं काम नंतर ही मंडळी त्या ठिकाणी आमदार असल्या कारणाने यांचंच काम या ठिकाणी ते हाकण्याचं काम करतात. प्रशासनावर देखील त्यांचा प्रोत्साहन राहिलेला आहे. पोलीस स्टेशन जमाच्या बाजून दाखवलं करायची, इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी भिजवण्याचं काम यांनी केलेलं आहे. याचं उत्तर तुम्हाला या निवडणुकीत येत्या 7 तारखेला द्यावंच लागेल. कारण इथून पुढच्या काळामध्ये एखादा त्यांच्या विरोधात उभारणारा कार्यकर्ता, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर डिलिंग केलेली आहे असा कार्यकर्ता परत या ठिकाणी उभा राहू शकत नाही. ही काळाकाळावरती पांढरी आहे. कारण एक कार्यकर्ता तयार होण्यासाठी त्या ठिकाणी जवळपास 20-20 वर्ष त्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं, तेव्हा कुठं कार्यकर्ता घडत असतो. आणि असा कार्यकर्ता एक तिसरा, मी आमच्या अवसरीमधून गावामध्ये जात असताना बऱ्याच लोकांना माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो. गावामधून जेव्हा मी बाजारपेठेतून चालत असतो, नागरिकांना आव्हान करत असतो, हात जोडत असतो. नागरिकांना वाटतं का कल्याणला भेटावं, त्याला मिठी मारावी, परंतु नागरिकांचा एवढा दबाव आहे माझ्या जवळ येऊ शकत नाही. नंतर मी पुढे गेल्यानंतर मला फोन करतात, घाबरू नको, तू लढत राहा, तुझ्या पाठीचा मी खंबीरपणे आणि तुम्हाला सांगतो 100% प्रभावाला राहणार नाही. अवसरी बुद्रुक मधून इतिहास घडणार आहे. त्यावेळेचा जो उमेदवार त्या ठिकाणी अवसरी बुद्रुक मध्ये जिल्हा परिषदेसाठी उभा राहिलेला आहे त्याच्याबरोबर आता तुम्हाला वाटतं की माणसाची फिरत्या संपूर्ण मतदारांना घेऊन तो मला फिरतोय. सगळे मतदार जे मतदान करणार आहेत ते अवसरी बुद्रुक मध्ये त्या ठिकाणी घरी बसलेले आहेत आणि जे 30-40 गाड्या त्याच्याबरोबर फिरतात तेवढेच फक्त मतदार त्याच्याबरोबर आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, त्याचा प्रचार करायला देखील कोणी पुढे यायला तयार नाही. आता मला त्याच्या स्वतःच्या भावाला फोन करायचं, पुण्याला असलं त्याच्याबरोबर आनंद झालेला त्याला फोन करणार, माफी मागतो तुम्ही. अरे आता कशाला माफी मागतो? आतापर्यंत मलाई खाण्याचं काम केलं, ठेकेदारातून त्यांनी पैसा कमवला आणि अशा लोकांच्या पाठीशी तुम्ही राहणार आहे का? त्यांनी गुंडांचं साम्राज्य उभं केलं. या ठिकाणी दहशत आणि गुंडागर्दी करून या गुंडागर्दीला उत्तर द्यायचं असेल आणि माझ्या माता भगिनींच्या अब्रुवांनी सगळं सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी निश्चित प्रकारे एक उचलावं लागणार आहे. या ठिकाणी 7 तारखेला सोबत जनतेला निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण मी आता ओळखून चुकलेले आहे.
गावागावात जात असताना मी पाहिलंय ही निवडणूक पुढाऱ्यांच्या हातात राहिलेली नाही. ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी तेव्हाच हातामध्ये घेतलेली आहे. याचं उत्तर हे 7 तारखेला मतदान रूपी सुरुवात दिल्याशिवाय राहणार नाही. आणि येत्या 9 तारखेला धनुष्यबाण आणि तुतारी हे दोन्ही उमेदवार आणि पलीकडच्या गावामध्ये आमच्या बरोबर बंडरिंग आहे हे तिन्ही उमेदवार अखेर विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. काळा कागदावरती पांडे राहिले. तुम्ही किती दहशत आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न करा, या ठिकाणी जनता तुम्हाला कमी पडणार नाही. एखाद्या दिवशी तुम्हाला ह्या महिला देखील समोर येऊन जा विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या आता माता भगिनींनी त्यांचं जे खरं असलेले माता भगिनींचे जे रूप आहे त्यांचं रौद्र रूप आहे. मग आदिशक्ती त्यांच्यामध्ये सज्जाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना समोर जाऊन त्या ठिकाणी जाऊन विचारतील, बाबांनो तुम्ही आम्हाला स्वतंत्र दिलं होतं, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं 15 वर्ष, मी तुम्हाला 15 वर्षापूर्वी मी अर्ज भरला होता, मला घरकुलासाठी तुमच्या अर्ज केला होता ना, काय झालं माझ्या अर्जाचं, का घर दिलं नाही, हा विचारण्याची हिंमत त्या माता भगिनीमध्ये निश्चितपणे निर्माण होणार आहे. तुम्ही पुन्हा घाबरू नका, दबावाला बळी पडू नका, काही काळजी करण्याचं कारण नाही. आता येत्या 7 तारखेला या मतदारसंघामध्ये पूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये 5ही जिल्हा परिषद सदस्य आमच्या आंबेगाव विकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्ष आणि शिवसेना पक्ष या तिन्ही पक्षाचे 5ही जिल्हा परिषद सदस्य आणि 10 पंचायत समिती सदस्य निवडून आल्याशिवाय राहणार नाही असे काळ्या काटावर फिरायले. ह्या जिल्हा परिषदेची उमेदवारी जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपलं समाजकारण करत असताना या रयतेचं राज्य निर्माण करत असताना कोणत्याही जाती धर्मावर अन्याय केला नाही, प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलं. मग जर ही उमेदवारी ओबीसी समाजासाठी आणली होती तर मग ओबीसी समाजावरती तुम्ही अन्याय का केला? ओबीसी समाजाच्या माणसाला का उमेदवारी दिली नाही? तुम्ही ओबीसी म्हणून का उतरला त्याच्यामध्ये? हा प्रश्न मला त्या समोरचा उमेदवार आहे. कदाचित तुम्हाला म्हणतील बाबा रे तू पंचायत समितीचा उमेदवार आहे, तू त्याच्यावरती का बोलतो? मला हरकत नाही, कारण मला हे बोलावंच लागेल. कारण आमचा प्रशांत भाऊ सुद्धा आम्हाला खूप महत्वाचा आहे. एक वेळेस कल्याण कधी पुढे कधी पडला तरी साधारण प्रशांत भाऊ कमी पडता कामा नये. ही माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची भूमिका आहे. तुम्ही सर्वांनी आमच्यावरती भरभरून प्रेम केले. आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना तुम्ही आम्हाला जे आज मतदान रूपी आशीर्वाद दिलाय, मला प्रत्येक ठिकाणी आम्हाला दोघांना तुम्ही औषध करून ओवाळले. खऱ्या अर्थाने आम्ही त्याच ठिकाणी भारावून गेलेलो आहे. ही मतदारसंघाची जनता आम्हाला तिन्ही उमेदवारांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही याची खात्री पण आलेली आहे. आणि त्यामुळे मी 100% आम्ही तिन्ही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या सर्व मतदारांनी येत्या 7 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करा असं आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. जसं तुमचा बसलेला असून एका हरकत नाही. प्रचाराची बोलत राहते दाखवत आहे. बोलत राहा बोलत राहा बोलत राहा. यानंतर आपल्या या जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि दानशूर लाडकं खंबीर नेतृत्व वक्तृत्व दातृत्व कर्तृत्व या सगळ्यांचा मिलाप असलेले लाडके उमेदवार आपल्या सर्वांचे टाळ्यांच्या गजरामध्ये प्रशांत भाऊ अभंग. जागृत व्यवस्था श्री काळ भैरव यांना प्रथमतः नमन करतो, दर्शन घेतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया लावला ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेली माझी मायबाप जनता आणि व्यासपीठावर बसलेले माझे सन्माननीय सर्व व्यक्ती. सन्माननीय व्यक्तीमध्ये आमचे सुरेशभाऊ असेल, आमचे कुमार हिंगे साहेब असतील, खरं तर गोळे साहेब असतील. सगळ्यांची नावं आदराने घेण्यास इतके योग्य तिथली माणसं. वेळ न दवडता, कारण वेळ कमी आहे आणि खरंच माझ्या नंतर जे 3 वक्ते बोलणार आहेत त्यांचं तुम्हाला ऐकायचं.
कारण मी जे बोलणार आहे ते काही मूलभूत प्रश्नावर बोलणार आहे, ज्यांना शाश्वत विकास करावा नाही त्याच्यावरती बोलणार आहे. मूलभूत प्रश्न आपले काय असतात तर आपले असतात पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, शिक्षण आणि रोजगार. मग पाण्याचा काय विषय आहे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे का पाणी आपल्याला शुद्ध कसं मिळता येते? त्याच्या खोलामध्ये जाण्यापेक्षा आता त्याच्यावरती काय करायचं याच्यावरती विचार करू. पाणी आपल्याला सर्वांना मिळतं, पण किती शुद्ध मिळतं हे आपण आपल्या स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मग ते शुद्ध पाणी देण्यासाठी काय करावं लागेल? ती योजना आमच्या सरकारने तयार केलेली आहे. मग ते शुद्ध पाणी येणाऱ्या काही काळामध्ये मी तुम्हाला सर्वात फक्त औषध बद्दल बोलत नाही, तर माझ्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या 14 गावांबद्दल मी बोलतोय. या 14 गावांमध्ये शुद्ध पाणी देण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. यानंतर जो काही विषय असेल तो आरोग्याचा असतो. मला खात्री आहे का जर शुद्ध पाणी जर तुम्हाला मिळालं तुमचं आरोग्य बिघडणार नाही, आणि जर तुम्हाला आरोग्य बिघडणार नाही तर तुम्हाला दवाखान्यामध्ये जाण्याची गरज नाही. कारण आमचे जे पूर्वज लोक होती त्यांना कधी दवाखाना माहीत नव्हता, त्यांना कधी इंजेक्शन माहीत नव्हतं. पण आता त्या सर्व लोकांना दवाखान्यात आरोग्याशिवाय काही कळत नाही. याचं कारण असं आहे की शुद्ध पाणी नाही, शुद्ध अन्न नाही. शुद्ध पाणी जर मिळालं मग आरोग्याची गरज नाही. आरोग्याची गरज नाही म्हणजे आरोग्यासाठी त्या दवाखान्यात जायची गरज नाही. परंतु हे जरी असेल तर हे करण्यासाठी आरोग्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये भाऊ डॉक्टर नाही, नर्सेस नाही, यांची भरती होणं गरजेची गोष्ट आहे. कारण आरोग्याची काळजी ज्यांना माहिती आहे तेच घेऊ शकतात. मग त्याची भरती करण्याची गरज आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. यानंतर जो विषय आहे तो शिक्षणाचा आहे. आता शिक्षणाबद्दल मला काही कोणी सांगायची गरज नाही, कारण शिक्षणामध्ये काय असतं आणि काय नसतं आणि कशी पिढी घडवायची हे मला काही कोणी सांगायची गरज नाही. कालच्या काही एका क्लिपमध्ये मी ऐकलं, मी त्यावरती बोलणार नाही. परंतु शिक्षण हे शिक्षण असतं, कारण इथून पुढे मायबाप जनतेनं आपले जर मुलं शिकवायचे असतील तर चांगलं शिक्षण मिळण्यासाठी, त्यांना देण्यासाठी चांगले उमेदवार निवडून यावे यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. कारण ही जर पिढी जर घडली नाही तर आपलं भविष्य अंधारमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जर आपलं प्रकाशमय जर जीवन करायचं असेल तर आपल्याला इथून पुढची आपली पिढी घडवावं लागेल. यानंतरचा जो विषय आहे तो रस्त्यांचा आहे. मी अनेक रस्ते बघतो, अण्णा रस्ते कसे असावे याला एक गणित ठरलेलं आहे. मी स्वतः सिव्हिलमध्ये काम करणारा माणूस आहे. मला काय कोणी शिकवण्याची गरज नाही. कारण रस्ते आपण आपल्या गावापुरतच बोलू, कारण मी 14 गावात फिरून 14 गावाचे रस्ते बघितले. आपल्या गावातले त्या 14 गावातले काही वेगळी परिस्थिती नाही. आज केलेला रस्ता 4 दिवसामध्ये फुटतो, याच्यात वाईट गोष्ट कुठे मी बघितली नाही. मग ती नीट करण्यासाठी काय करावं लागेल याच्याही काही योजना ठरलेल्या आहेत. मग ते योजना कोणत्या आहेत तर मला तुम्हाला सक्षम करण्याची इच्छा आहे. सक्षम करणं म्हणजे काय, तुम्हाला तर रस्ता कसा बांधतात याचं जर ज्ञान आलं तर कोणताही कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने रस्ता करणार नाही, कुठे मले खाण्याचं काम करणार नाही. तर तुम्ही स्वतः जेव्हा जागरूक व्हा नागरिक मध्ये बंधू आणि भगिनींनो, तेव्हाच आपल्या गटाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हाला जागरूक होणं गरजेची गोष्ट आहे. यानंतर जो येतो शेतीवर येतो. खरं तर आपला हा भाग शेती प्रधान भाग आहे. प्रत्येक माणूस इथे शेतकरी म्हणून बसलेला आहे. मी एक शेतकऱ्याचा माणूस आहे. माझे वडील जरी बँकेमध्ये सर्व्हिस करत असले तर माझी सुद्धा शेती आहे. या शेतीवरती काय काम करत आपण सोन्यासारखा माल पिकवतो. सोन्यासारखा पिकवलेला माल मातीवर भावामध्ये विकतो. याचा कधी कोणी विचार केला का करू नये? यासाठी आपल्या आंबेगाव तालुक्याची एक अन्न प्रक्रिया उद्योग संस्था आहे भाऊ. पण मी गेले कित्येक वर्ष बघतो ती बंदच आहे. ती का चालू झाली हा एक मला पडलेला प्रश्न आहे. मग सहकारी संस्था होते निर्माण केली तर संस्था तुम्ही बंद करत असाल, जर ते जर चालू होत नसेल तर त्या अशा संस्थांपेक्षा आपण स्वतः सगळ्यांनी एकत्र येऊन एखादी अन्न प्रक्रिया संस्था का उभी करू शकत नाही हा एक विषय आहे. परंतु यावरती काम करताना मी तुम्हाला खरंच आव्हान करेन, मला तुम्ही साथ द्या. मी तुम्हाला स्वतः स्वयंरोजगार निर्माण केल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला मी ग्वाही देतो. कारण हे माझे महिला मंडळ बहुसंख्येने दूर आहे. परंतु आज दुसऱ्याच्या बांधावरती गेल्यानंतर काय होतं काय नाही मला माहिती आहे. त्या ठिकाणी कशी काय परिस्थिती हे मला माहिती आहे. मग तुम्हाला जर तुमच्या घरातून जर एखादा रोजगार मिळाला
तुम्हाला काय हरकत आहे माझ्यासारख्या लोकांना निवडून देण्यासाठी? मी तुम्हाला तुमचा व्यवसाय घरात बसून कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण ह्याच गोष्टी आपल्याला इथं पुढच्या आयुष्यामध्ये करायच्या आहेत. यानंतर जे तरुण मंडळी आहेत, जे माझे सहकारी आहेत, जे माझ्याबरोबर ते काम करतात, यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागेल. कारण समाजामध्ये बरेच असे मोकळे फिरणारे बेरोजगार तरुण मी बघतो. यांच्यासाठी काय करणार? यांच्यासाठी कुणाकडेच काही योजना नाही, तर ती योजना असलेला मी माणूस आहे. कारण या तरुणांना उभं केलं तर घर चांगलं होईल, आणि घर चांगलं झालं तर समाज चांगला होईल, आणि समाज चांगलं झालं तर गाव चांगलं, गाव चांगलं तर राज्य चांगलं, ही खात्रीचं मी तुम्हाला सांगतो. मग या मुलांना घराचं काम करायचं. मी तुम्हाला जास्त बोलत होता, वेळ घेणार नाही. परंतु मी ज्यावेळी माझ्याकडे कुठलाही प्रश्न नव्हतं, त्यावेळी मी शिक्षण व्यवस्थेवरती काम केले, त्यावेळी मूलभूत प्रश्नावरती काम केलेले. आणि हे करत असताना मी समाजातील कुठल्याही समाजाचा जर माणूस असेल, जर माझ्याजवळ तो मुलगा आला तर त्याला ते चांगलं ज्ञान देण्यासाठी काम केले. मी त्याला घडवण्याचं काम केलं. तुम्ही प्रत्येक गावामध्ये जा, त्या दिवशी योगेश भाऊनी, योगेशनी मुलं काढली, योगेश असेल, अतुल असेल, संतोष असेल, अशा अनेक नावं घेण्यासाठी माझ्याकडे का आपल्याच गावाकडे वसंत सारखा मुलगा असेल, अशा अनेक गोष्ट आहे का माझ्या बरोबर जर एखादा मुलगा फिरत असेल तर त्याला मोकळा महाराज फिरून देत नाही. त्याला माझा पहिला प्रश्न जो करतो काय ते मला पहिले सांग, विनाकारण माझ्या पाठीने फिरू नकोस. तुला जर तुझं पोट भरायची जर भाषा असेल, तू माझ्या मागे फिरू नको. पहिल्यांदा तू तुझं पोट भरवण्याची विद्या माझ्याकडे शिकून घे. तू तुझा पहिल्या पायावर उभा राहा आणि नंतर माझ्या मागे फिर. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि याच भूमिकेतून काम करताना अनेक व्यवसाय करवण्याचं माझ्यासारख्या माणसाने काम केलं. आणि हे व्यवसाय करत असताना ही जी काय उमेदवारी मला दिली, खरं मी सुरेश भाऊ तुमचा खूप आभारी आहे. खरंच खूप आभारी आहे. सुरेश भाऊबद्दल तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विषय असतील, पण मी बघितलं सुरेश भाऊ तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे. सुरेश भाऊंनी माझ्यासाठी खूप मोठा त्याग केला. आता तुम्ही म्हणा तुझे त्याचे संबंध आहेत, पण संबंध रक्ताच्या पलीकडचे नात्याचे. ज्यावेळी एखादा उमेदवार निवडण्याची वेळ येते, त्यावेळी कोणता उमेदवार असावा? सुरेश भाऊ माझं नाव सांगत होते, शरद दादा माझंच नाव सांगत होते, विविध तरेकडे माझंच नाव सांगत होते, आणि निकम साहेबांचं बरोबर मी असताना निकम साहेब माझंच नाव सांगत होते. प्रत्येकाला असं वाटत होतं माझ्या बाजूने उभं राहावं, परंतु सगळ्यांनी ठाम भूमिका घेतली. कोणतं चिन्ह पाहिजे त्याला त्या सुरेश भाऊचं चिन्ह आहे मशाल, आणि सुरेश भाऊने केलं त्या मी खरंच भाऊ कधी विसरणार नाही, खरंच विसरणार नाही. पैरून आता कसं कोण असतो. कारण एखादं आपल्याकडे असलेलं पद ते जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष आहे. त्यांना विचारणारा वरचा वर्ग आहे, आणि त्या वरच्या वर्गाला प्रश्न उत्तर त्यांना द्यावं लागतात. प्रत्येक जिल्हाध्यक्षाला त्यांना विचारत त्यांचे वरचे अधिकारी असतात, पदाधिकारी असतात, त्यांना ते सांगावं लागतं. आणि ते सांगत असताना त्यांची काय क्रीडा तिथून उडत असेल हे मला माहिती आहे, पण त्यांनी केलेला त्याग फार मोठा आहे. मला तुतारीचं चिन्ह देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, म्हणून त्यांच्यासाठी काय होतं. त्यात तुम्ही सर्वांनी मला उमेदवारी दिली. मला इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुमच्या सर्वांची सेवा करण्याची तुम्ही संधी मला देणारच आहात. कारण हे मी इतकं काळजीपूर्वक सांगते. मी माझ्या अवसरीपेक्षा दुसऱ्या गावामध्ये काका नाही म्हणणार, माफ करा. काकाने मला सांगितलंय काका हे 23 माणसाचं नाव आहे. तर कुमार शेठ माझं नाव जरी इतर गावामध्ये फक्त दानशूर व्यक्ती म्हणून असेल, एक व्यावसायिक म्हणून असेल, तरी सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतो, आश्वासित करतो, भैरवनाथावरती आमची खूप मोठी श्रद्धा आहे. का ह्या 14 गावामध्ये मी जो विकास करणार आहे, मी जो काम करणार आहे, तो शाश्वत विकास करणार आहे. हे शाश्वत विकासाची व्याख्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि जे विरोधक असतील त्यांनी पण का शाश्वत विकास म्हणजे आज केलेली कामं उद्या वाहून झाली नाही. शाश्वत विकास म्हणजे आज केलेली कामांची कमीत कमी गॅरंटी 25 वर्षाची शासकीय नियमानुसार. हे 25 वर्ष तुम्हाला चांगलीच कामं दिसतील, कारण शासनाचा निधी वायाला पाहून देणार नाही, शासन निधी नको त्या ठिकाणी उभा करून देणार नाही, ही भूमिका घेणार आहे.
म्हणून याला शाश्वत विकास म्हणतात. मुलांसाठी काम करणारे, तुमच्यासाठी काम करणारे, येणाऱ्या भविष्यातील पिढीसाठी काम करणारे, हे तुम्हाला आश्वासित करतो. आणि त्या ठिकाणी बहुसंख्येने माझ्या माता माऊली उभ्या बसलेल्या आहेत. मी तुम्हालाही सांगतो का तुमचा सुरक्षेचा प्रश्न काही असू द्या, काही असू द्या, कोणताही असू द्या, नागरिकांना तुम्हाला सांगतो, माझा व्यावसायिक राजीनामा झालेला आहे. मला अन्न वस्त्र निवारा माझ्या पोटापुरता आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मला आता तुमच्यासाठी जगायचंय. इथून मागच्या काळामध्ये जो माझ्याजवळ आला तर मी काम केलं, पण इथून पुढच्या काळामध्ये मला खरंच तुमच्यासाठी जगायचंय. कारण माझ्या घरच्यांनी मला ती परवानगी ठेवून टाकली. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या बरोबर मी काम करत असताना कुठल्याही माझ्याकडे चुकीचं काम होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. जोपर्यंत श्वासात आहे, श्वासात श्वास आहे, तोपर्यंत मी तुमच्यासाठी लढण्याचं काम करणार आहे, हे पण एक खात्रीशीर तुम्हाला सांगतो. कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला छेदून जायच्यात, पण माझ्यानंतर जे होते माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. कारण माझ्यावरती प्रेम करणारे, आमच्या दोघांवरती प्रेम करणारे, तर आमचे कुमार शेट्टी बसले त्यांचे विचार तर खूप मोठे आहेत. ते पोलीस जिल्हा परिषद सदस्य आहेत. आमचे एक गोरे भाऊ आहेत, ते आहेत. हा हा आणि सुरेश बाबू म्हटले आपल्याला प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी द्यायचंय. मग ते कोणत्या धर्मातून न्यायचे, कोणत्या पद्धतीने न्यायचे, हे मी माझ्या पालगावच्या भाषणात सांगितलेलं आहे. मी काल माझ्या पिंपळगावच्या भाषणात पण सांगितलं का अन्न प्रक्रिया उद्योग कसा असावा ते मी पिंपळगावमध्ये सुद्धा हे करायचंय. आणि आपल्या ह्याच आयुष्यामध्ये काही उद्योग उभे केल्याशिवाय, आपल्या मुलांना उद्योजक बनवल्याशिवाय मी राहणार नाही, हे तुम्हाला खात्रीशीर सांगतो. येणाऱ्या 7 तारखेला किती बोलत असेल कमीच आहे. कारण इथून पुढच्या काळामध्ये निवडून आल्यानंतर मला परत एकदा तुमच्यापर्यंत पोहोचायचंय. कारण तुमच्याशी ज्या काही आव्या अडचणी मला समजल्या ते मला समजून घ्यायचं एका कागदावर उठवायच्या आणि 5 वर्षाचं मला वेळापत्रक तयार करावं. इतक्या मोठ्या समस्या टाका आपल्या टाकच म्हटलं परत कुमार शेट्टी म्हणून येणाऱ्या 7 तारखेला मी स्वतः प्रशांत विठ्ठल आबरकर माझं असलेलं चिन्ह तुतारे वाजवणारा माणूस या चिन्हासोबत तुम्हाला पटन लावायचंय. दुसरा माझा पलीकडच्या कानातील उमेदवार आहे, पिंपळगावकडे उमेदवार आहे, मनोहर पटोले यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. याही चिन्हासोबत तुम्हाला बटन दाबायचंय. आणि माझा या अवसरीतून गणातील उमेदवार आहे कर्णराव हिंगे, यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. याही चिन्हासमोर तुम्हाला बटन दाबायचंय. आमच्या तिन्ही उमेदवारांना भरभरून निवडून द्याल आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना मतदान रुपये आशीर्वाद तुम्ही द्याल अशी मी विनंती तुम्हाला करतो. आणि तुमचा कृपा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी द्या अशी प्रार्थना तुम्हाला करतो. येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुढे कमी पडणार नाही ही ग्वाही देतो परम साक्षाने. आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर गोष्ट रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि वाजणार तुतारी आणि किसके दान, किसके दान. धन्यवाद, धन्यवाद. खर तर निकम साहेबांना निरोप होता. प्रचार सभा फार आहे. निकम साहेबांना कानूनुसार निघाले, पण मध्ये परत एक त्यांना सगळ्यांसाठी थांबावं लागले. निकम साहेबांनी मेसेज दिलाय का सर्वांना माझ्याकडे दिलगिरी व्यक्त करा आणि सभा कंटिन्यू करा. मी तुमचाच आहे असं त्यांनी मला सांगायला सांगितलं. तर ते निकम साहेबांचा मी तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवलेला आहे असं समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. अतिशय हृदयद्रावक असं आवाहन या ठिकाणी आपण जनतेला केलेलं आहे. यानंतर मी प्रसिद्ध व्याख्याते आणि राजकीय विश्लेषक आणि आजच्या सभेचं प्रमुख आकर्षण महेश गोरे यांना विनंती करतो या ठिकाणी आपण सभेला संबोधित करा. गेल्या 10 दिवसापासून मी आपल्या भागामध्ये फिरतोय आणि गेल्या 3 दिवसापासून मी त्या ठिकाणी
प्रचार करतोय आणि या 3 दिवसामध्ये कायम शेवटाकडे माझ्याकडे माहितीला जातो. माझी आई मला कायम सांगायची की बाळा कुठल्याही लग्नात जा, कार्यक्रमात जा, पण पहिल्याच पंक्तीला जेवण करत जा, नंतरच्या पंक्तीला काहीच राहत नाही. आणि मला असं वाटतं पहिल्या पंक्तीचा मान आमच्या सगळ्या मान्यवरांनी त्या ठिकाणी यंदा जोरदार सगळ्यांनी बॅटिंग केली. आता नेमकं शेवटच्या पंक्तीचा आम्हाला मान आहे. मला निश्चितपणे कल्पना आहे की वेळ भरपूर झालेला आहे, तरी सुद्धा मला सुरुवातीला सगळ्यांची नावं घेण्या अगोदर प्रशांत भाऊंना त्या ठिकाणी सांगायचंय. प्रशांत भाऊ, तुम्ही कधी रडत नाही, पण आज बोलत असताना तुमचे डोळे पाणावलेले होते. किती लोकांना समजलं मला माहित नाही, पण आमची नजर पहिल्यांदा तेच त्या ठिकाणी फिरत असते. मला असं वाटतं तुमच्या डोळ्याचे अश्रू आज नाही, तुमच्या डोळ्याचे अश्रू ते विरोधकांना काढायला लागले पाहिजे. 9 तारखेला आपला हा यशाचा गुलाल त्या ठिकाणी उधळायचा आहे. प्रशांत भाऊ, तुमच्या डोळ्यातला एकही थेंब त्या ठिकाणी वायाला जाणार नाही. या जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला शब्द देतो. आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेत नाही कारण आपण एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी काम करतो, त्यामुळे मी सगळ्यांची आता या ठिकाणी नावं घेत बसत नाही. मला निश्चितपणे वाटतं ही समोर जी बसलेली जनता आहे, गेल्या 2 तासापासून आमच्या सगळ्या भगिनी त्या ठिकाणी बसल्या आहेत. कालचा अशी परिस्थिती होती की उन्हामध्ये 1 वाजेपर्यंत आमच्या सगळ्या भगिनी त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. हे कशासाठी बसलेल्या होत्या? कारण ही फक्त सांगता सभा नाही, ही आपल्या अस्तित्वाची सभा आहे. आज जर आपण बसू शकलो तर पुढचे 5 वर्ष आपल्याला आनंदात त्या ठिकाणी बसता येईल. म्हणून आमच्या भगिनींसाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर या ठिकाणी मोठा आमचा शेतकरी वर्ग आहे आणि सकाळची वेळ ही आपली कामाची असली तरी सुद्धा आपली कामं बाजूला राहिली तरी चालते. हे शेवटचे 2-3 दिवस महत्वाचे, म्हणून आमचे सगळेजण त्या ठिकाणी शेतकरी बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यांचं सुद्धा मी आज सभेच्या वतीनं मनापासून त्या ठिकाणी आभार सुद्धा मानतो. लक्षात घ्या, आपण सगळे शेतकरी आहेत आणि आपण सगळे शेतकरी असल्यामुळं तुम्ही बघा, शेतामध्ये तुम्ही ज्वारीचं धान्य ज्या वेळेस घेता, ते ज्वारीचं धान्य घेत असताना 2 प्रकारची ज्वारी आपण कायम घेतो. एक पहिली ज्वारी असते, तिला आपण गावरान ज्वारी म्हणतो, आणि दुसरी असते हायब्रिड ज्वारी असते. हायब्रिड ज्यावेळेस हे दोन्ही धान्य हळूहळू मोठं व्हायला लागतं आणि मोठं होत असताना ज्यावेळेस त्याला ते कणीस लागतं, मला माहित नाही तुमच्या इकडे काय म्हणतात, पण त्याला ज्यावेळेस ते कणीस लागतं तर गावरान ज्वारीचं कणीस जसं जसं उंच उंच होत जातं ते मानेमध्ये बघा असं वाकायला चालू करतं. म्हणून त्या ज्वारीला मानमुडी ज्वारी सुद्धा असं म्हणतात. आणि दुसरं जे हायब्रिड आहे ते फक्त उंच 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 आकाशाकडे त्या ठिकाणी झेपावत जातं. ते कधीच त्या ठिकाणी वळून बघत नाही. लक्षात घ्या, ज्यावेळेस दोन्ही ज्वारीच्या तोडणीची वेळ येते तर दोन्ही ज्वारीच्या तोडणीची वेळ आल्यानंतर हायब्रिड ज्वारी फक्त उंच आकाशाकडे बघत असते. तिला घेणं देणं नसतं, मला जन्म कोणी दिलं, मला कुणाची काही घेणं आहे, मी फक्त उंच आकाशाकडे बघत राहील. पण मला असं निश्चितपणे सांगायचं वाटतं, जी मानपोळी ज्वारी म्हटली जाते, जी गावरान ज्वारी म्हटलं जातं, जे असं देखील सोनं आपल्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं, ती जशी जशी उंच होते मानेपासून वाकायला चालू करते आणि ती सांगत असते मरणाच्या शेवटाकडे, माझ्या तोडणीच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी माझ्या मातीशी मी इमान राखण्याचं काम करत राहील. आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्या मी आंबेगावच्या जनतेला त्या ठिकाणी निश्चितपणे सांगतो, आपले हे 3ही उमेदवार आणि बाकीचे दिलेले सगळे 15 ते ठिकाणी उमेदवार हे आमच्या जमिनीशी निगडीत असलेले उमेदवार आहेत. आणि आमचं असं गावात त्या ठिकाणी सोय आहे. आज आमचे मनोहर भाऊ असतील, त्या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी कल्याण भाऊ असतील आणि आमचे प्रशांत भाऊ असतील, ही जमिनीवर राहणारी माणसं आहेत, ही त्या मानपोळीसारखी गावरान असणारी माणसं आहेत. आणि लक्षात घ्या, जो गावरान खातो ना तो जास्त दिवस टिकतो आणि आपल्याला आता टिकायचंय. त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ही जनता आपल्या पाठीमागे राहील हे निश्चितपणे सांगतो. लक्षात घ्या, एक असा राजा होता आणि त्या राजाच्या दरबारात एक गाणं गायला त्या ठिकाणी आला. अनेक मान्यवरांनी अनेक गोष्टी सांगितल्या. शेवटच्या काळात बरंच काही केलं जातं, बरंच काही आश्वासनं दिली जातात. त्या आश्वासनांबद्दल सांगतो. एक राजा होता, राजाचा दरबार भरलेला होता आणि या राजाचा दरबार भरल्यानंतर त्या ठिकाणी एक गायक आला आणि सुंदर असं त्यांनी गाणं गायलं. गायकाचं गाणं इतकं सुंदर होतं, राजाच्या कानांना आनंद झाला आणि राजाने त्या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट केली. म्हणला, अरे बाबा, तुझं गाणं इतकं आवडलं, तुला त्या ठिकाणी 15 लाखाचं आता बक्षीस जाहीर करतो. त्या गायकाला आनंद झाला. गायकाने दुसरं सुद्धा गाणं गायलं, दुसरं गाणं पुन्हा चांगलं झालं. राजाच्या गाण्याचा आनंद झाला आणि राजाने त्याला सांगितलं, राहतो कुठं? त्यांनी सांगितलं, झोपडपट्टीमध्ये राहतोय. राजाने सांगितलं, राज दरबारातून तुला चांगला बंगला बांधून देण्याचं काम त्या ठिकाणी राज दरबारातून केलं जाईल. हे त्या ठिकाणी दुसरं आश्वासन दिलं जातं. तिसरं परत गाणं गायला चालू करतो आणि तिसरं गायल्यानंतर त्या ठिकाणी राजा
त्याला सांगतो तुझ्या मुलाला त्या ठिकाणी शासकीय नोकरी देण्याचं मी काम करेल. काल परवापासून मी अनेक नोकरीचे किस्से या ठिकाणी ऐकले. काय किस्से ते आता जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे. काय नोकरीचे किस्से आहेत मी आता त्याच्यावर जात नाही. आणि हे सगळं बोलल्यानंतर आता बघा घर आले, 15 लाख रुपये आले आणि त्याच्यासोबत मुलाला नोकरी सुद्धा आली. इतका मोठा आनंद, इतका मोठा आनंद. तो गायक घरी गेला, घडलेला प्रसंग आपल्या लेकराला सांगितला आणि आपल्या बायकोला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बघ राजाने आपल्याला सगळं दिलंय, आता आयुष्याची आपली चिंता त्या ठिकाणी मिटली. तेवढे आनंदाने झोपले. सकाळी उठल्यानंतर बायकोने नवऱ्याचा मोबाईल घेतला आणि अकाउंट बॅलन्स चेक करत बसली की अकाउंटला पैसे आलेत का. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, महिना गेला, रोज दोघं बघायचे अकाउंटला बॅलन्स आलाय का, अकाउंटला बॅलन्स आलाय का. बॅलन्स काही यायचं नावच घेत नव्हता. 15 लाख तर सांगितलं होते पण ते यायचं काय त्या ठिकाणी नाव घेत नव्हते. मग शेवटी त्या दोघांनी ठरवलं आता करायचं काय. शेवटी तो राजा आहे, राजाला तुम्ही प्रश्न विचारायला जाऊ शकत नाही कारण आपण सर्वसामान्य प्रजा आहे. परंतु 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं. शेवटी मुलगा बापाला म्हणला बाबा मला नोकरी लावायची आहे. राजाने तुम्हाला 3 वर्षापूर्वी सांगितले होते की तुम्ही मला नोकरी देणार त्या ठिकाणी, आपण सगळेजण दरबारात एकदा जाऊ. आणि मुलगा आणि बायको सांगतीये म्हणून सगळेजण त्या ठिकाणी गेले. कुठं राज दरबारात. महाराज बसलेले होते आणि महाराजांना त्या गायकाने प्रश्न विचारला, महाराज 3 वर्षापूर्वी तुम्ही मला 3 आश्वासनं त्या ठिकाणी दिलेली होती, 3 घोषणा तुम्ही त्या ठिकाणी केलेल्या होत्या. 15 लाख रुपये देणार, मला चांगलं घर बांधून देणार आणि त्या ठिकाणी माझ्या मुलाला सुद्धा नोकरी देणार. याचं झालं काय महाराज असं विचारल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी मोठ्या मोठ्याने हसायला लागला. राजा हसायला लागला आणि राजा त्याला सांगतो काय, हे बघ बाबा तू गाणं गायला की माझ्या कानांना आनंद व्हायचा, मग मी घोषणा केली की तुझ्या कानांना आनंद व्हायचा. तू गाणं गायला की माझ्या कानांना आनंद, मी घोषणा केली की तुझ्या कानांना आनंद. या सगळ्या गोष्टींमध्ये देण्या घेण्याचं आलं कुठं, आलं कुठं हे देण्या घेण्याचं. लक्षात घ्या असंच आपल्यासोबत काय घडत आलेलं आहे. कोणीतरी येणार या घोषणा देणार, घोषणा दिल्या की आपल्या कानांना आनंद होणार. मग आपण जाणार मतदान करणार, आपण मतदान केलं की यांच्या कानांना आनंद होणार. मग पुढचे 5 वर्ष घेण्या देण्याचं येतच कुठं हे निश्चितपणे आपल्या भागाला आता समजलं पाहिजे. म्हणून मी सांगतो गव्हाच्या मोसमात कधी कुठलं पीक येत नाही, गव्हाच्या मोसमात कधीच कुठला पीक येत नाही आणि पिकाच्या मोसमात कधीच कुठला गहू येत नाही. आणि एकदा जर का चुकून चुकीचं बटन दाबलं तर 5 वर्ष हातात पश्चातापाशिवाय दुसरं काहीच येत नाही, काहीच येत नाही. आणि मला वाटतं अनेक वर्षापासून ही पश्चातापाची वेळ त्या ठिकाणी आपल्यावर आलेली आहे. पण निश्चितपणे सांगतो ही बटन जर आपण या ठिकाणी दाबले, 1 तुतारी आणि उरलेले आमचे 2 धनुष्य, हे जर बटन दाबलं तरी पश्चातापाची वेळ आली नाही. अरे अनेक जण येतात सांगतात मला एक संधी द्या की हे काम करू, पण आमचे हे जे मानव हे तिघे उमेदवार आहेत ना ते असं सांगत नाही. ते असं सांगतात मी अनेक कामं केली बाबांनो, एक संधी देऊन बघा, या कामाचा वेग 10 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. एक व्यक्ती 100 पावलं पुढे गेला म्हणून विकास होत नसतोच आहे. लक्षात घ्या 100 लोकांना एकत्र 1 पाऊल आपल्याला फक्त पुढे घेऊन त्या ठिकाणी विकासाचं टाकायचंय. असं त्या ठिकाणी विजन घेऊन आपल्या माणसांसोबत आपल्याला त्या ठिकाणी भक्कमपणे राहायचंय. एक असा शिकारी होता आणि शिकाऱ्याचं काय काम असायचं की शिकाऱ्याचं एकच काम असायचं की जायचं आणि शिकार करायची. मग ती शिकार कोणाची करायची तर कबुतरांची शिकार करायची अशी तो ठरवतो. पण कबुतरांची शिकार करण्याच्या अगोदर तो 2 अशा कबुतरांना ट्रेन करून ठेवतो, भरपूर ट्रेन करतो आणि त्या कबुतरांना बोलायला शिकवलेलं असतं. ज्याला कुणाला चारा पाहिजे, ज्याला कुणाला पाणी पाहिजे आमच्याकडे आम्ही देतो, ज्याला कुणाला चारा पाहिजे, ज्याला कुणाला पाणी पाहिजे आमच्याकडे आम्ही देतो, एवढंच शिकवलं होतं. मात्र आपल्या विकासाची पुन्हा एकदा त्या ठिकाणी कत्तल केली जाते, पुन्हा एकदा आपल्या विचारांची त्या ठिकाणी कत्तल केली जाते. आणि म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला आपलं मतदान करत असताना सुजाणपणे आपण तो विचार केला पाहिजे की आपल्याला नेमकं मतदान करणं करायचं. अशी काही कबुतरं जर आपल्याकडे आली, हे बघा एक जर आपल्याकडे आली तर आम्ही त्या ठिकाणी साहेब आम्ही काय गमतीने म्हणत असतो खा कुणाकडे बटन, पण दाबा तुतारी आणि धनुष्य मारायचं बटन आम्ही काय त्या ठिकाणी गमतीने म्हणत असतो. शेवटी मायबाप जनता आहे आमची, आपण नाही म्हटलं तर अडचणी निर्माण होत्या. त्यामुळे नाही म्हणू नका, आपल्या हक्काचं ते घ्या, जिकडून येईल तिकडून घ्या, अडचण नाही. पण लक्षात घ्या आपल्याला विकास आपला जास्त महत्वाचा आहे. आज जर एका नोटीससाठी आपण विकलो गेलो तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये पुन्हा पुन्हा कितीही 5-5 वर्षे तुम्ही येऊन बसले तरी फक्त रस्ता पाणी याच गोष्टींवर त्या ठिकाणी चर्चा होणार. आणि म्हणून प्रशांत भाऊंनी चांगली गोष्ट सांगितली, शाश्वत विकास पुढच्या 25 वर्ष या प्रश्नांवर त्या ठिकाणी कधीही निवडणूक लढली जाणार नाही.
खरं तर आम्हाला अजितदादांचं त्या ठिकाणी मनापासून कौतुक वाटतं. मी दादांसमोर फार काळ राहिलेलो आहे. दादा कायम सांगायचे कुठलीही निवडणूक असू ती जातीपातीवर गेली नाही पाहिजे, कुठलीही निवडणूक असू ती विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी निवडून आणली पाहिजे. आणि निश्चितपणे दादा गेल्यानंतर दादाचं जे म्हणणं होतं आज ते म्हणणं कुठेतरी संपले, जमा झाले असं आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना बघायला भेटतं. आणि म्हणून मला असं वाटतं आज आमच्या या 3 उमेदवारांबद्दल मला बोललं गेलं पाहिजे. रात्री प्रसाद दादांसोबत त्या ठिकाणी बसलो होतो आणि प्रसाद दादांना विचारलं की मागच्या 10 दिवसापासून आपण प्रचार करतोय, काय वाटतं तुम्हाला? तर प्रसाद दादांच्या डोळ्यातून त्या ठिकाणी पाणी होतं. मला माहित नाही यांना किती लोकांनी डोळ्यातून पाणी काढताना बघितलंय, पण मी रात्री त्यांना त्या ठिकाणी बोलत असताना पाणी काढताना बघितलंय. आणि त्या माणसाने मला काय सांगितलं? त्या माणसाने मला फक्त एवढंच सांगितलं की गेल्या 10 दिवसापासून कोणी कोणाची जात बघितली नाही, धर्म बघितलं नाही, पंथ बघितलं नाही, भावकी बघितलं नाही, काही बघितलं नाही. माझ्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी प्रत्येक जण काम करतोय. एवढं यांचं पुण्य आहे, आपण ते फेडायचं कसं सर? मला असा प्रश्न पडला की खरंच हा उमेदवार जर असं म्हणत असेल तर तुमच्याबद्दल या माणसाच्या मनामध्ये किती प्रेम आहे. सत्तेत नसताना, पदावर नसताना, कुठल्याही गोष्टीत नसताना कोटी कोटीच्या पुढे हा माणूस विकासाचे विजय ठेवून त्या ठिकाणी आपल्यासाठी काम करतोय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आमच्या मनोहर भाऊंबद्दल बोलत असताना सुद्धा मला तीच गोष्ट वाटते. मनोहर भाऊंची काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी मी मुलाखत घेतली आणि मुलाखत घेत असताना त्यांना प्रश्न विचारला हे राजकारणात अडचणत कसं कुठून? त्यांनी सांगितलं वय वर्ष 1-1.5 असताना वडील गेले आणि वडील गेल्यानंतर पडत ती कामं त्या ठिकाणी करत गेलो, पडत ते जबाबदाऱ्या स्वीकारत गेलो. पण हे सगळं करत असताना काय वेळ झाली होती, ज्या मातीनं मला मोठं केलं त्या मातीसाठी एकदा तरी आपल्याला हा लढा स्वीकारता आला पाहिजे. पाठीमागे एकदा माळीगावची त्या ठिकाणी घटना घडली. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या मनोहर भाऊंनी फोन केला, माझं जे काही पोकलेट असेल, जेसीबी असेल तिथं काम करण्यासाठी जाईल. आम्हाला पुरस्कार नको, आम्हाला नावाची प्रसिद्धी नको, पण निश्चितपणे सांगतो ज्या मातीनं मला जन्म दिला, ज्या मातीनं मला घडायला शिकवलं ही माझी कर्मभूमी आहे, ही माझी जन्मभूमी आहे. आणि याच मातीतून लहानाचा मोठा झालोय. जात असताना त्या देवाला सुद्धा डोळ्यात डोळे घालून बघून हसता आलं पाहिजे. आणि भरपूर कर्तृत्व करून त्या ठिकाणी मला माहित नाही, पण कायम लक्षात ठेवा असे अडथळे कायम येणार आपल्याला, असे अडथळे आपल्या त्या ठिकाणी काय येणार. पण आम्ही छत्रपतींना मानणारी त्या ठिकाणी माणसं आहोत. त्यामुळे अशा त्या ठिकाणी अडचणींना आणि लाईट गेली म्हणून काही फरक पडत नाही. आपला आवाज शेवटच्या टोकापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलाय हे मी निश्चितपणे सांगतो. आणि म्हणून लाईट गेल्यानंतर सुद्धा आणि मला असं वाटतं लाईट येऊ नाही तर लाईट जाऊ फरक पडणार नाही. तुमच्या मनामध्ये जी आज त्या ठिकाणी आग पेटलेली आहे ती आपल्याला तुमच्या मतात करून त्या ठिकाणी दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्षात घ्या लहानपणी आम्ही कायम त्या ठिकाणी राज ठाकरेच्या सभा बघायचो आणि ह्या सभा बघत असताना अचानक त्या ठिकाणी टीव्हीची केबल बंद व्हायची, अचानक टीव्हीला मुंग्या यायला चालू व्हायच्या. कारण एक प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणारा एक आवाज त्या ठिकाणी असायचा. आणि मला असं वाटतं निश्चितपणे प्रस्थापितांच्या विरुद्ध लढा देणारा आवाज आपल्या सोबत त्या ठिकाणी या तिघांच्या माध्यमातून बसलेला आहे. त्यामुळे अशा लाईट आल्या काय, अशा लाईटी गेल्या काय, येणाऱ्या काळामध्ये अशा लाईटीचे सुद्धा ते घालवणाऱ्या लाईटीचे सुद्धा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे सगळ्यांना मिळून हे सुद्धा त्या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो. आणि म्हणून त्या ठिकाणी मला आज आमच्या कल्याण भाऊंबद्दल बोलावंच वाटतं. आमच्या कल्याण भाऊंकडे बघितल्यानंतर संघटनेचा नेता काय असतो हे लक्षात येतं. आणि ज्या माणसाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर आपलं राजकारण चालू केलं, आपलं समाजकारण चालू केलं आणि आपल्या खिशात काय असू नाही तर नसू आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायला लागलं पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांची त्या ठिकाणी पाय असावे, जमिनीवरती कवेचा अंबर घेताना हसून असावे, ओठावरती गाडीच्या गाडीला देताना अशा प्रकारची वृत्ती आज त्या ठिकाणी आमच्या कल्याण भाऊची आम्हाला त्या ठिकाणी दिसते. आणि मनोहरांना बद्दल मी एवढंच सांगतो ज्यावेळेस
शेतकरी पुत्राला आपण निवडून देऊ त्यावेळेस आपल्या भागामध्ये इतिहास लिहिला जाईल या सर्वसामान्य माणसांना निवडून दिल्याबद्दल. आणि खरं तर त्या ठिकाणी आमच्या मनोहर भाऊंना अण्णा म्हणतात, अण्णा अरे लिखेगा इतिहास का हर एक पन्ना, लिखेगा इतिहास का हर एक पन्ना पन्ना उसपे नाम होगा मनोहर अण्णा मनोहर अण्णा मनोहर अण्णा. त्यामुळे या शेतकरी पुत्रांना मोठं करण्याचं काम त्या ठिकाणी आता तुमच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना करायचं हे निश्चितपणे सांगतोय. आणि म्हणून शेवटाकडे येत असताना माझं त्या ठिकाणी हे लांबवतं भाषण संपत असताना मी निश्चितपणे सांगतो, येणाऱ्या काळामध्ये आपल्या परिसरासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी, महिला भगिनीसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी, त्या ठिकाणी शिक्षणासाठी, शेतकऱ्यांसाठी, वंचितांसाठी, उपेक्षितांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दुग्ध व्यवसायिकांसाठी, ऊस उत्पादनांसाठी, कांद्याच्या व्यवसायासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून या डेव्हलपमेंटसाठी लढा द्यायचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये एक नंबरचा माणूस म्हणजे आदरणीय आमचे प्रशांत भाऊ, त्यांच्यासोबत दुसरी वाजवणारा माणूस हे बटन त्या ठिकाणी आपल्याला दाबायचं आहे. आणि दुसरं म्हणजे या गाण्यामधून 3 नंबरचं बटन आदरणीय आमचे कल्याण भाऊ त्या ठिकाणी दाबायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये एक नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे. धन्यवाद. भाजपला मत द्या, आपलं मत त्यानंतर माझ्या बांधवांना विनंती आहे, डॉक्टर साहेब असतील कृपया आपण त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं. डॉक्टर ताराचंद्र कराळे साहेब अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे, ते या ठिकाणी आपलं म्हणणं ऐकतील आणि आवाज बंद करतील. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय ज्यांनी समोरच्या उमेदवाराला 20 वर्षापूर्वी 4 मुद्दे चीट केलं असे जाहीर केलं. गणेश कुमार हिंगे, माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे. कृपया आवाज बंद करता का तिकडचा? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आपणा सर्वांचं कुलदैवत भैरवनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आदरणीय व्यासपीठाला सन्मान करून मी माझे 2 शब्द आपणासमोर मांडणार. मुद्दामून मी सर्व आदरणीयांची नावं ते आदरणीय आहेतच, त्यांची नावं घेऊन आपला वेळ घेणार नाही कारण भरपूर वेळ झालेला आहे. आणि एक तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की आपल्या तालुक्यातल्या 2 भाग्य विद्यार्थ्यांनी जर गगनबाह्य पद्धतीची जर प्रचंड मोठी लोकसेवा केलेली आहे तर माझ्या माता भगिनींना टॉयलेटला जाण्यासाठी हे 2 दूर आणून जाण्याची या 77 वर्षाच्या कालखंडामध्ये गरज नव्हती. यांचा भागच नाही यांच्याकडे. जाऊ द्या, तो विषय सोडून जाऊ. महत्वाच्या मुद्द्याला हात घालतो. माझ्यासमोर सध्या एक प्रश्न पडला, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं की फेकून द्यावं ते देखाचं नसतं, त्याच गाडवांनी गुंडाळलेल्या वेगळा असते. भरपूर युवा शिरवाच्या वाचा, तरुणांना भगवद्गीता वाचा, तरुणांनो नामदेव शास्त्री वाचा आणि तरुणांनो अध्यात्माच्या अधिष्ठानावर आरूढ झालेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचं आणि त्यांच्या शब्दांचं माधुर्य नीट समजून घ्या. सर्वांनी प्रश्न मांडले. माझ्या माता भगिनींनो आणि संत सज्जनांनो, ही निवडणूक कशाची हो? ही निवडणूक कोणत्या गोष्टीची आहे?
स्थानिक स्वराज्य संस्थांचा बॅकटोन जिल्हा परिषद, पंचायत समिती त्याची उपशाखा आणि रूट लेवलवरची आपली ग्रामपंचायत. मध्यंतरीच्या काळामध्ये का निवडणुका झाला नाही हा प्रशासनाचा विषय आहे. आता त्यांनी लोकशाहीची फार गटारगणना केली आहे, लोकशाहीचा फार चिखल केलाय, त्या विषयावर मी काय बोलायचं. ही दुसरी वेळ आहे की मी ज्यावेळेला ग्रामपंचायतचा सरपंच होता अवसरी बुद्रुकचा, त्याही वेळेला 12 वर्ष सतत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. तशाच प्रकारे आता पण घडलेला आहे. असू द्या, तो विषय वेगळा आहे. आज माझ्या माहितीनुसार समीर पठाण यांनी माझी घेतलेली मुलाखत युट्यूबवर तुम्ही पाहिली असेल, कोणाच्या व्हॉट्सअपवर आलेली असेल, त्यावर मी पोटतिडकीनं बोललेलो आहे. आणि मी त्याही बोलताना आणि गावबैठका घेताना सांगितलंय की आता सगळ्यांकडे स्मार्टफोन आले. आपल्या माता भगिनी पार शेतावर झोपायला जाताना, शेतातलं काम करताना, आपला स्वयंपाक करताना सगळं पाहतात. त्यामुळे आता कुणी आळाही राहिले आणि काही समजत नाही अशातला काही भाग नाही. त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी फक्त अवसरी खुर्ची परंपरा सांगणार. अवसरी मध्ये जर इतिहासाचा प्रतिअवलोकन केलं तर पूर्वीचा अवसरी गावरेवाडी हा भाग धरला आणि परत सातगाव पठारचा जिल्हा परिषद संघ मतदारसंघ होता. नंतरची नगर परिषद झाल्यामुळे आता संपूर्ण तालुक्याच्या मतदारसंघांची चित्रविचित्र रचना झाली. तो स्वाभाविक भाग आहे. परंतु अवसरी खुर्च्या या भूमीला एक इतिहास आहे की या गावचे 5 जिल्हा परिषद सदस्य आजपर्यंत होऊन गेले. अवसरी बुद्रुकची लोकसंख्या आणि मतदारांची संख्या ही आपल्या मतदारसंघात अत्यंत जास्त आहे. साधारणपणे 7 ते 8 हजार मतदार आपल्या गावातले आहेत. वाडी वस्ती आणि संपूर्ण मतदारसंघाचा विचार केला तर स्वाभाविकपणे नॅचरली या गावाला तो हक्क देणं गरजेचं आहे. माझ्या अगोदर ज्या ज्या लोकांनी म्हणजे मी तर पूर्वी पट्ट्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य झालेलो होतो. आपल्या सुरेश भाऊ प्रज्ञाताई, रणारांची भोर, शिंदे साहेब, परत 2 शिंदे साहेब, मुरुदेव शिंदे, राणा तात्या, ही सर्व मंडळी या गावाच्या जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करून गेलेली आहे. माझं जर जिल्हा परिषदेमधलं काम, प्रज्ञाताईंचं काम, सुरेश भाऊंचं काम जर तुम्ही पाहिलं असेल तर प्रामुख्याने आमच्या गावाच्या कामाची एक झलक संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श देणारी ठरली. ती म्हणजे अशी की जिल्हा परिषदेमध्ये आपत्कालीन निधीची व्यवस्थाच नव्हती. माझ्या कालखंडामध्ये मी तो प्रस्ताव मांडला आणि जिल्हा परिषदेमध्ये आपत्कालीन निधीची व्यवस्था करण्याची भूमिका घ्यायला मी लावली. तत्वातच आमचे सुरेश भाऊ सर्वसामान्य लोकांना नागरिक सुविधा आणि आरोग्याच्या सुविधा द्यायला पाहिजे हा तुमचा फंडामेंटल राईट आहे. तो सातत्याने काय मदत होता म्हणून सुरेश भाऊंनी स्वतःच्या फायद्यामध्ये घेतला आणि आरोग्य अधिकाऱ्याच्या केंद्रावर टाकला. तेव्हा क्रांतिकारक निर्णय तो आमच्या गोरगरीब महिलांना, शेतकऱ्यांना विंचू, सर्प चावू नये, पाऊस होऊ नये अशा प्रकारचं व्हॅक्सिन जर चुकून झालं तर तशा प्रकारची व्हॅक्सिनची व्यवस्था सर्व आरोग्य केंद्रामध्ये घ्यावी अशा प्रकारचा क्रांतिकारक निर्णय घ्यायला लावणारा जिल्हा परिषद सदस्य तुमच्या गावचा होता. हा तुम्हाला अभिमान आहे आणि त्याच परंपरेची पुढारी होणारा प्रधान भाऊसारखा संत सज्जन ज्याच्या वडिलांनी त्या गावच्या सरपंचाची भूमिका पार पडली. ज्यांनी भूमिका बँकेमधून कर्जाच्या माध्यमातून लोकांना सेवा दिल्या आणि गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या पायामध्ये ताकद निर्माण करण्यासाठी आत्मव्यवस्था स्वतःच्या बँकेच्या माध्यमातून गोरगरिबांना सोडून देण्याची भूमिका घेतली. आणि माझ्या गावामध्ये जी शेतकऱ्यांच्यासाठीची नदीची लिस्ट योजना आणली. त्या योजनेमध्ये प्रधान भाऊच्या वडिलांचा 100% वाटा आहे. अशा पद्धतीच्या कारणाने संसदेतला काय नेता आमच्या समोर आहे.
आता मला तुम्हाला मंडळीचा एक प्रश्न विचारायचा आहे की आमच्या या जाहीर सभेच्या सांगता समाभानंतर दोन या तालुक्याचे नाताने वैभवासाठी एखादी महाराष्ट्र गाजवला आंबेगाव गाजवला, त्यांनी स्वतःच्या घरामध्ये 5-5 वर्ष सातत्यानं खुर्च्या उगवल्या आणि आता सुद्धा जे स्वतःला या आंबेगाव तालुक्याचे भाग्यविकाचे समजतात, मग तुमचा पुतण्या कारखान्यावर संचालक का? तुमचा मुलगा पुतण्या जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष होता, आताही तोच लढायला का? शरद बँकेचा उपाध्यक्ष तोच का? आणि खरेदी संघाचाही तोच अध्यक्ष होता, हे का? हे काय आहे? ही घराणीशाही तर नाही. दुसरं काय? टॉप टू बॅटन आंबेगाव तालुक्याच्या सर्व संस्था जर पाहिल्या त्यांचं विजन काही नाही. नेता सांगेल ते पूर्व, नेता सांगेल ते उद्योग. तुम्हा सर्व मंडळीला माहिती आहे की पूर्व पक्षामध्ये जो नेता उभा अरुण भाऊच्या विरोधात या मंडळीने माझ्यापाशी बसून 2-2 तास लोक खाल्ले. मी म्हटलं बाबा तुझ्याशिवाय काय तालुक्याला प्रतिनिधी जो करणारा कोणी माझा भेटत नाही. एखाद्या गरीबाचा उत्तम शिकलेला घराच्या चाललेला तरुण तो कुठल्या जातीला कुठल्या धर्माला म्हणतात काय बघू नका, त्यांना काय तुम्ही उमेदवार देत नाही. परंतु यांनाही काय मुलगा बऱ्याच वाटते बऱ्याचशा विषयांना खर्च केल्यामुळं मला नेमकं काय बोलावं आणि काय बोलू नये या माझी सध्याची मानसिक अवस्था आहे. म्हणून मी त्या खोलात न जाता तुम्हाला विचारू इच्छितो की लोकशाहीने तुम्हाला फंडामेंटल राईट दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं मत कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं याचा स्वाभाविक अधिकार दिला. जर तो तुम्ही अयोग्य व्यक्तीच्या साठी तो वापरला तर येणारी कुठली तरी तुम्हाला माफ करणार नाही. मला सांगा, प्रचार मोहनचे कुठले 2 नंबरचे धंदे? प्रचार मोहनी कुणाच्या काळावरचं लोणी खाल्लंय आणि त्यानं 35 वर्ष जिल्हा संघ लुटलाय. या अवसाई गुलूच्या कुशीमध्ये वाढणारं चिलिंग सेंटर, त्या चिलिंग सेंटर मध्ये काय चालतं, कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट तुम्ही होता? 35 वर्ष मुलाच्या शेतीला चिकटणारा मोकळा हा खाता तिच्यावर फैसावत म्हणून काम करतोय. पैकी 7 वर्ष चेअरमन राहिला. या आंबेगाव तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये तुझ्या नेतृत्वाखाली किती चिलिंग सेंटर उभी राहिली, किती बाय प्रॉडक्ट उभी राहिली आणि त्या जिल्हा संघाला तुम्ही बळकटून खाऊन टाकले. 70-80 कोटीचा भ्रष्टाचार केला. कुठे 1 कोटी शिक्षण संस्थेच्या असणाऱ्या हायस्कूलला देणगी देणारा एक तरुण युवक कार्यकर्ता, तरुण एक नेता आणि पुढे 20 कोटी रुपयाचा औषध विकास मंदिर, शिक्षण प्रसारक मंदिराचा वनिता टाकणारा कुठला उमेदवार? त्याला काय कमी होतं? त्यांच्या पक्षाचं धोरण 1 पद 1 व्यक्ती. वेस्टिंगे 35 वर्ष डायरेक्टर, 7 वर्ष चेअरमन, 15 वर्ष युवकांचा अध्यक्ष, 15 वर्षाचा फादरबॉडीचा अध्यक्ष, विद्यमान पद तुमच्याकडे 3 आणि तुम्ही का नाही तर दुसरा उमेदवार दिला? ओबीसीचा आरक्षण असताना सुरुवातीच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहिले की नॉमिनेशन पेपर भरल्यानंतर हे म्हणायचे विष्णू धर्माजी हिंगे पाटील. काय म्हणायचे? पाटील. आता पाटील काढून टाकले, कारण आता हे कोण झाले? ओबीसी. यांनी लगेच जात बदलली सत्तेसाठी, माती खाण्यासाठी. मग म्हटलं करा मालांच्या सोयरीची, करा कुंभारांच्या सोयरीची, करा सोनारांच्या सोयरीची. तर ती मंडळी रे तू 35 वर्ष जिल्हा संघाचा डायरेक्टर असता, आपण तुझ्या फडकीला ते लोणी तू एका बाजूला चिकटलेलं आहे ना. मग तुझ्या 35 वर्षामध्ये सेलिंग सेंटर उघडलं ते औषधी खुर्च्या जमिनीमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेज उघडलं ते औषधी खुर्च्या जमिनीमध्ये, टोमॅटो बटाटा प्रक्रिया सहकारी संस्था उभी केली ती औषधी खुर्च्या जमिनीमध्ये. तुम्हाला आठवतंय का कधी खरेदी टोमॅटो प्रक्रिया सहकारी संस्थेची कधी जनरल मीटिंग लागली?
आठवतंय तुम्हाला किती टोमॅटोवर प्रक्रिया झाल्या, किती बटाट्याची बाय प्रॉडक्ट बाहेर आली, किती सेलिंग सेंटरच्या तुमच्या दूध संकलनाच्या गाड्या घराघरेपर्यंत गेल्या. एक सेटलची गोवर्धन संस्था आशिया खंडात एक नंबर मिळते. गोकुळ महाराष्ट्रामध्ये नावाजलेला आहे. कपिल ती संस्था घातली, अमूल संस्था घातली. खाजगी संस्थांच्या बाबतीत मी काय बोलणार नाही, कारण तिथं व्यवस्थापन वेगळं असतं. ते कोणाला 2 नंबर पैसे देत नाही, त्यांची ते गुणवत्ता वाढवतात, प्रोडक्शन वाढवतात. म्हणून अमिताभ बच्चन सारखा एक करोडपतीचा एपिसोड करणारा 5-5 कोटी घेतो. तिथं गोवर्धनची जाहिरात चालते. तो प्रॉडक्ट 5 प्रश्न 10 प्रश्न करेक्ट देणाऱ्याला 2 वर्षाचं तूप देतो. गोवर्धनवाल्यांनी ज्यांना दुधाचं संकलन केलं त्यांच्या घरी किती फुकट तूप पाठवलं याचा मला हिशेब द्या. दुसरा गोष्ट, एक सेलिंग सेंटर सोडलं, वाड्याचं सेलिंग सेंटर सोडलं तर तुम्ही जर 35 वर्ष ती खुर्ची उमळलेली आहे तर कैलासवासी आखेत चालवणी कसा त्या जिल्हा संघातून स्वतःचा संघ बाजूला केला आणि तो एक ताकदवान बनवला. तिथलाही चांगल्या प्रकारचे प्रॉडक्ट तुम्ही घालता. आंबेगाव तालुक्यामध्ये वेस्टर्न इंडिया 35 वर्ष या संघाचा डायरेक्टर, 5-7 वर्ष चेअरमन. तू फक्त खोड्यानं नाही GCP लावून त्या संस्था तुला सगळ्या खाऊन टाकल्या आणि तुला जर कुठल्याही मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या दारामध्ये जाऊन दूध संकलन करण्याचं सारा किरकोळ धोका तुला वापरता आला नाही. आता खाजगी संस्थांच्या इतक्या संकलनाच्या गाड्या तुमच्या कोठ्यापर्यंत येतात. सिलिंग सेंटरची कुठली गाडी येते मला दाखवून द्या. कात्र डेअरीची कुठली प्रॉडक्ट फार मोठी घातली, यांना काय एबीपी मध्ये जाहिराती देता येत नाही, यांना का सोनी टीव्हीवर जाहिराती देता येत नाही, का कात्र डेअरीचा संघ वैभवशाली बनवता येत नाही. अहो किती मोठा तुम्हाला दिलेल्या संधीमध्ये तुम्हाला काम करता येत नाही. ज्याला जिल्हा परिषद संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था एकशाची उकळून खातात याची अक्कल नाही. त्याला मी 2 साली कोळीचा पाठ करून उठाला मारलाय. आता उद्याच्या 7 तारखेला आमच्या प्रशांत भाऊला प्रचंड मताने निवडून देऊ. त्याला असा पान सांगायला सभापतीतून बरोबर आलाच नाही पाहिजे. जे पाहिजे ते सगळं मला, जे पाहिजे ते सगळं स्वतःच्या मुलं तू करून घ्यायचं. अरे जर तुम्ही औषधी करून म्हणता दुसरा कोणी ओबीसी समाजाचा उमेदवार दिला असता तर मला बारंबार खात्री आहे की प्रशांत भाऊ तुम्हाला जरी त्यांनी तिकीट दिलं नसतं तर आम्ही सगळ्या तुझ्याकडे सुद्धा तुम्हाला सांगितलं असतं की प्रशांत भाऊ बसा, तुम्ही व्यवसायाकडे कला, तुम्ही कर्जांना ताकद दिली, निरनिराळ्या प्रकारची तुम्ही व्यावसायिक गणित मांडून तरुणांना मार्गदर्शन करताय. स्वतःही विद्यालयाच्या कामातनं श्रीमंत झाला. समाजासाठी तुम्हाला करायचंय, तुम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून केलंय. मला त्यांना जिल्हा परिषदेनं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहे, या प्राथमिक शाळेमध्ये सर्वसाधारण मुलींना टॉयलेटची व्यवस्था नाही, मुलांना टॉयलेटची व्यवस्था नाही, त्यांना सॅनिटरी नॅपकिन नाही. हे काम कोणी केलंय हो? हे काम जिल्हा परिषदेचं आहे ना, पंचायत समितीच्या सभापतीचं आहे ना, शिक्षण समितीच्या चेअरमनचं आहे ना, एज्युकेशन मिनिस्टरचं आहे ना. मग हे प्रशांत भाऊने काम रोटरी क्लबच्या माध्यमातून केलेलं आहे. रोटरी क्लबला शेताकडनं पैसे मिळतात. अशा प्रकारच्या एनजीओ चालणाऱ्या लोकांना सुद्धा इंडस्ट्रीमधली लोक शेत पण देतात. शासनाला देत नाही का? जिल्हा परिषदेला देत नाही का? मग जे जिल्हा परिषदेनं केलं पाहिजे ते काम रिटर्न घेऊन कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन नसताना जर प्रशांत भाऊने काम केलेलं आहे तर त्यांच्या डोळ्यात अंजन टाकून सुद्धा आज इतकी वाईट अवस्था आहे. तुमचे दोन्ही लबाड लागते. उद्या आता इथं पंचायत येतील ते कशाचे सभा होईल. त्यांना तुम्ही या आंबेगाव तालुक्याचा कॅलिफोर्निया गेला मान्य, तुम्ही आंबेगाव तालुक्याचा
कॅलिफोर्नियाला मान्य ज्या कारणासाठी तुम्ही तुमचे उमेदवार उभे केलेले आहेत त्या मंडळींनी त्यांचं विजून सांगावं. विष्णू इंगेंनी सांगावं की मी उद्या जिल्हा परिषदला निवडून आल्यानंतर जसं कात्र दिली चाटून पुसून खाल्ली, विद्या विकास मंदिर चाटून पुसून खाल्लं, तसं जिल्हा परिषद मध्ये दादांच्या नावाने आशीर्वाद मत मागण्यापेक्षा आणि ओपन मधलं तिथलं अध्यक्षपदाचं रिझर्वेशन असताना हा आमच्या गावामध्ये प्रत्येक मळ्यामध्ये रडून रडून सांगतोय की मी संभाव्य उद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे. आता बघा त्याच्याकडे वचन लिहून घेतले तो याला बघा नियतीने त्यांना त्यांच्या पद्धतीची शिक्षा दिली. दादाजी तुम्हाला समोरची एक डॅशिंग बाजू दिसते, एक सुंदर नेता दिसतो, दुसरी बाजू जरा तपासून बघा. त्यावर मी केलेल्या माणसावर भाषा करणार नाही, परंतु जो माणूस अजून जिल्हा परिषदेचा नुसता उमेदवार आहे त्यांच्याजवळ एवढं प्रचंड मोठं विजन आहे. तुम्हा महिलांना कामाला किंवा तुमच्या हाताला काम मिळावं, शेतीची बाय प्रॉडक्ट तुम्ही राहावी म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथं मी शेतमाला प्रक्रियेची प्रॉडक्ट उभी करणार आहे, तुम्हाला स्वतःच्या खर्चाने धंद देणार आहे, अशा प्रकारचा विचार घेऊन चालूचा माणूस आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती करणारा माणूस आहे. तरुणांना उद्योग व्यवसायामध्ये ताकद निर्माण करण्याचं विजन घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. वेष्टी विकली एक मथुरा घेतली तिथं तोरा दूर येत नाही. यांच्या मथुरा डेअरीमध्ये एक तथुरा पण दूध येत नाही. हे संघाचे संचालक टँकरनी दूध येतात, टँकरनी तुझं गोवर काढलं जातात. संचालक मंडळ कुठलं कात्रच आणि दूध पुढं खाजगी मार्फत चालला. मग इतकं एवढा सत्तेचा यांचा भाग तो तुम्हाला भाग उतरवण्याची 7 तारखेला सुवर्णबंदी आलेली आहे. आता भोजनावली काय, जेवणावली काय, पाकीचं काय, अरे कुठे निघायच्या कामातले पैसे तुम्ही टाकताय. तुम्ही भ्रष्टाचाराला परवडले कच्चून पैसे समाजामध्ये विद्रोहाचं चुकीचं भ्रष्ट लोकशाहीचं कंपनीचं राजकारण तुम्ही करून पाहताय ते थांबवा. मी भरपूर बोललोय, भरपूर बोलण्यासारखं आहे, परंतु मी माझ्या प्राकृतिक स्वास्थ्याकडे पाहतोय. स्वतःचं स्वास्थ्य बिघडू नये. जर मी जिवंत राहिलो तर समाजासाठी काही चांगला विचार देऊ शकतो. परंतु ही माणसं माझ्याकडे रात्री परवा 2-3 दिवसापूर्वी आली. त्यांचे दलाल आले, अरे म्हटलं तुम्हाला घे तुला आमच्यावर बोलतो. पार मला त्या गावामध्ये मी माझ्या आयुष्याचा सुवर्णकाळ गावासाठी दिला, समाजासाठी दिला, प्रसंगी जिल्ह्यातल्या राजकारणासाठी दिला, संघटनेच्या राजकारणासाठी दिला. इतक्या सुंदर पद्धतीचे कॉन्क्रीटची पाणी पुरवठा औषधी बुद्रुकमध्ये आहे. माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची गव्हर्नमेंट मधली स्मशानभूमी आहे. हे विश्वंगीच्या काळातली नाही. सुरेश भाऊ माझे मित्र ते मी जिल्हा परिषदमध्ये होतो, त्यांना माहिती आहे जिल्हा परिषदच्या फंडामधला गेलेले पैसे राजा राणी बाग महिलांसाठी कधी उभं केलंय. नाना राणी बाग त्याही कल्पना झाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मीच पैसे